नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल देशमुख आपल्या सगळ्यांचं ज्ञानदीपच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो। मित्रांनो, आपण आज भेटत आहोत आपल्या सायन्स या विषयाच्या मॅरेथॉन सेशन मध्ये। आज आपण आपल्या एनर्जी परीक्षा आहे कंबाईनची, त्यासाठी एक मॅरेथॉन सेशन अरेंज केलं आहे, ज्याच्यामध्ये आपण जे काही सायन्सचे महत्त्वाचे घटक आहेत ते सगळे कंप्लीट करणार आहोत। तर सगळ्या विद्यार्थी मित्रांनी प्रॉपरली लक्ष द्यायचं आहे। या लेक्चरमध्ये मी महत्त्वाच्या ट्रिक्स शेअर करणार आहेत। आता ह्या ज्या ट्रिक्स आहेत बघा, ह्या ट्रिक्स सगळ्यांनी नोट करून ठेवायच्या, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल। ओके, तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, साधारणतः 4 ते 5 वर्षापासून मी पुण्यामध्ये सायन्स हा विषय शिकवतो। तर माझ्या अनुभवाप्रमाणे सायन्सचे जे काही प्रश्न येत आहेत बघा, तर साधारणतः आयोग 4 पॉइंट मेनली फोकस करतो। कुठले बघा, तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे, तो पॉइंट म्हणजे बघा कॉन्सेप्ट। आजकाल संकल्पनात्मक प्रश्न आयोगाने विचारायला सुरुवात केली आहे, तर ह्या संकल्पना खूप महत्वाच्या आहेत, संकल्पना कॉन्सेप्ट्स। नंतर दुसरी महत्वाची गोष्ट, फॅक्ट सुद्धा काही महत्वाचे आहेत, पण आपण जर आयोगाचा पेपर बघितला राज्यसेवेचा, तर आता बऱ्यापैकी कॉन्सेप्च्युअल प्रश्न येत आहेत, मॅक्झिमम प्रश्न कॉन्सेप्च्युअल येत आहे। कंबाईनचे पण आपण टॉपिक बघितले मागच्या वर्षीपर्यंत, तर कॉन्सेप्च्युअल प्रश्न आयोगाने विचारायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे आपण या सेशन्स मध्ये काही कॉन्सेप्ट पण बघणार आहोत। फॅक्ट्स मध्ये बघा, फॅक्ट्स मध्ये जी काही महत्वाची तथ्य आहेत ती स्टेट बोर्डाची 10वी पर्यंतची आणि काही महत्वाची 11-12 ची आपल्याला पाहायची आहेत। त्याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, अभ्यास करताना शास्त्रज्ञ हे खूप महत्वाचे आहे। मी बऱ्याचदा मुलांना सांगतो, शास्त्रज्ञांचा अभ्यास आपण केला पाहिजे, शास्त्रज्ञांनी कुठला शोध वगैरे लावलाय या संबंधी प्रश्न आयोग विचारतात। ओके, तर बघा, हे 3 पॉइंट्स खूप महत्वाचे लक्षात ठेवा, याच्यावर आपल्याला प्रश्न अपेक्षित आहेत। तर आपण या अनुषंगाने अभ्यास करूयात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण याच्यामध्ये बऱ्याचशा ट्रिक्स शिकणार आहोत, तुम्हाला बऱ्याचशा ट्रिक्स सांगणार आहेत, तर त्या ट्रिक्सनुसार तुमचा अभ्यास खूप सोपा होऊन जाईल। ओके, तर मग आपण सुरुवात करूया आपल्या बायोलॉजी पासून। जीवशास्त्रामध्ये वनस्पतींचं वर्गीकरण आणि प्राण्यांचं वर्गीकरण इथपासून आपण सुरुवात करूया। ओके, तर पुढे जाऊयात। बघा, जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी। जीवशास्त्र जर आपण बघितलं तर याचा जो जनक आहे अरिस्टॉटल, जीवशास्त्राचा जनक आहे बघा अरिस्टॉटल। प्राणीशास्त्राचा जनक पण अरिस्टॉटलच आहे। आता बघा, जे वनस्पती शास्त्र आहे याचा जनक आहे थिओफ्रास्टस। बघा, थिओफ्रास्टस हा जनक आहे वनस्पती शास्त्राचा। याचं एक पुस्तक सुद्धा खूप फेमस आहे बघा। हे पुस्तक कुठलं, तर हे पुस्तक आहे हिस्टोरिया एनिमॅलियम। सॉरी, अरिस्टॉटलचं आहे बघा हिस्टोरिया एनिमॅलियम। आणि हे जे थिओफ्रास्टस आहे, जे आपल्या बॉटनीचे जनक आहेत, फादर ऑफ बॉटनी त्यांना आपण म्हणतो, त्यांचं बुक आहे बघा हिस्टोरिया प्लॅन्टरम। त्याच्यानंतर बघा, फादर ऑफ मेडिसिन कोण आहेत, तर ते आहे बघा हिप्पोक्रॅट्सला आपण म्हणतो फादर ऑफ मेडिसिन, औषधशास्त्राचे जे जनक आहेत। नंतर बघा, सूक्ष्मजीवशास्त्र अँटन व्हॉन लेव्हनहॉक। आपण पेशीमध्ये शिकतो, पेशींचा शोध कोणी लावलाय, पेशींचा शोध लावलाय बघा रॉबर्ट हुकनी। मात्र सगळ्यात पहिले ज्या जिवंत पेशी शोधल्या त्या शोधल्या लेव्हनहॉकनी। म्हणून बघा, जे काही बॅक्टेरियोलॉजी आहे, सूक्ष्मजीवशास्त्र आहे, याचा जनक आहे बघा थिओफ्रास्टस। ठीक आहे, नंतर शेवटचा पॉइंट लक्षात घ्या, बायनॉमियल नॉमिनिक्लेचर, द्विनामीय नामकरण। प्रत्येक सजीवाला 2 नावं आपण दिली पाहिजेत, ही जी पद्धत आहे ही पद्धत शोधली बघा कार्ल लिनायसने। कार्ल लिनायस आपल्याला येणाऱ्या लेक्चरमध्ये खूप महत्वाचे आहे, यांची जी सिस्टीम आहे ती पूर्ण आपल्याला पाहायची आहे। आता बघा, लिनियस जे आहेत यांची 3 पुस्तकं महत्वाची आहेत। पहिलं आहे बघा स्पेसिस प्लॅन्टरम, दुसरं आहे सिस्टिमा नेचरी, आणि तिसरं आहे बघा फिलॉसॉफिया बॉटनिका। हे 3 यांचे बुक्स फेमस आहेत। तर बघा, हे एकदम बेसिक पार्ट झाला, बेसिक शास्त्रज्ञ आहेत, शास्त्रज्ञांवर प्रश्न येतात म्हणून आपण फोकस करतो। आता बघा, आता वर्गीकरण जे आहे, वनस्पती किंवा प्राणी वर्गीकरण, यांचं वर्गीकरण आपण का करतो, वनस्पती आणि प्राणी वर्गीकरण याचं वर्गीकरण आपण का करतो, हे आपल्याला महत्वाचं पाहायचं आहे। तर यासमोर थोडंसं आता फॅक्ट्स आपण पाहण्याचा प्रयत्न करू। तर बघा, वर्गीकरण आपण का करतो, लक्षात घ्या, वर्गीकरणाची आवश्यकता का बरं आहे, कारण लक्षात ठेवा, जगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सजीव आहेत। म्हणजे आपण असं म्हणतो, अकॉर्डिंग टू एनसीईआरटी जवळजवळ 1.7 to 1.8 मिलियन इतके प्रकारचे सजीव आहेत। आणि या सजीवांना प्रॉपरली ओळखण्यासाठी आपण वर्गीकरण करतो, एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा। ओके, आता बघा, आता एक्झाम्पल बघा, जेव्हा आपण वर्गीकरण करतो प्राण्यांचं किंवा वनस्पतींचं, तर वर्गीकरण करताना समजा जर मी माझ्या क्लासमध्ये आहे, क्लासमध्ये 100 मुलं असतील, तर मी क्लासिफिकेशन कसं करणार, तर ते माझ्यावर अवलंबून आहे। म्हणजे एक्झाम्पल बघा, मुलगी किंवा मुलगा, नंतर शर्ट घालणारे, टी शर्ट घालणारे, असं मी करू शकतो।
नंतर ज्यांच्या हातामध्ये अंगठी आहे अंगठी नाहीये असं करू शकतो. म्हणजे बघा जे काही वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी आपापल्या पद्धतीने यांचं वर्गीकरण केलं, पण जे काही सगळ्यात उपयुक्त होतं ते आपण ऍक्सेप्ट केलं. ओके, मग फायनली आपण ते शिकणार आहोत. आता बघा वनस्पती संबंधी 3 खूप महत्वाचे असे क्लासिफिकेशन आहेत. त्यातलं जे पहिलं क्लासिफिकेशन आहे बघा त्याला म्हणतो आपण नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम, नैसर्गिक क्लासिफिकेशन सिस्टीम. हा पहिला आहे बघा, नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम आहे. या संबंधी शास्त्रज्ञ आपल्याला पाहायचे आहेत, जे प्रश्न आपल्या आयोगाने विचारले होते. दुसरा आहे बघा, दुसरा आहे कृत्रिम क्लासिफिकेशन सिस्टीम, कृत्रिम वर्गीकरण पद्धत. याला आपण म्हणतो आर्टिफिशियल वर्गीकरण पद्धत, आर्टिफिशियल स्पेलिंग बघा. ओके, आणि तिसरी आहे बघा एक, त्याला म्हणतो आपण फायलोजेनिक क्लासिफिकेशन. फायलोजेनिक क्लासिफिकेशन, फायलोजेनिक क्लासिफिकेशन. वनस्पतीचं वर्गीकरण करताना आपण काय करतो, या 3 प्रकारच्या वर्गीकरणाचा वापर करतो. फायलोजेनिक क्लासिफिकेशन कोणते कोणते बघा, नैसर्गिक, कृत्रिम आणि फायलोजेनिक. आपल्याला फक्त शास्त्रज्ञ फॅक्ट्स कॉन्सेप्ट क्लिअर करायचे, त्याच्यामुळे जास्त डीप मध्ये आपण अभ्यास करणार नाही आहोत. एकदम सोप्या सिंपल भाषेमध्ये आपला अभ्यास करायचा सध्या मॅरेथॉन मध्ये. बघा ही जी नैसर्गिक पद्धत आहे बघा, ही कुणी मांडली तर ही आपल्याला दिली बघा बेथमन आणि हुकरने. बघा बेथमन व हुकर यांची ही नैसर्गिक सिस्टीम आहे, लक्षात ठेवा. ही जी कृत्रिम पद्धत आहे, ही जी आर्टिफिशियल पद्धत आहे, ही आपल्याला दिली बघा कार्ल लिनायसनी. हाही प्रश्न खूप वेळा विचारलाय, वरचाही प्रश्न विचारलाय बघा. कार्ल लिनायसनी दिली आहे, कार्ल लिनायसनी आपल्याला दिली आहे. आणि नंतर बघा ही जी फायलोजेनिक क्लासिफिकेशन सिस्टीम आहे बघा, ही माझ्या मताप्रमाणे ही दिली आहे बघा हचिन्सननी. हचिन्सन या शास्त्रज्ञांनी या संबंधी आपल्याला माहिती दिली आहे. बघा मग आपण काय केलंय, वर्गीकरण करताना स्पेशली प्लॅन्टचं वर्गीकरण करताना आपण काय केलंय, 3 पद्धती वापरल्या आहेत. त्यातली पहिली आहे बघा नॅचरल पद्धत, दुसरी आहे कृत्रिम पद्धत, तिसरी आहे फायलोजेनिक पद्धत. नॅचरल मेथड बेथमन अँड हुकर, आर्टिफिशियल मेथड कार्ल लिनायस, फायलोजेनिक पद्धत हचिन्सन. ओके, बघा मग अशा प्रकारे हे एकदम बेसिक आहे. आता बघा हे जे कार्ल लिनायस आहे बघा, कार्ल लिनायस यांनी आणखी एक पद्धत वापरली ज्याला आपण म्हणतो द्विनाम पद्धत. द्विनाम पद्धत, बायनॉमियल क्लासिफिकेशन सिस्टीम, द्विनाम पद्धत. आता बघा हे जे लिनायस आहे, लिनायस कार्ल लिनायस यांना आपण म्हणतो वर्गीकरणाचं जनक. वर्गीकरण प्राणी आणि वनस्पती यांचं वर्गीकरण करण्याचं सगळ्यात पहिलं श्रेय जातं कार्ल लिनायसला. मग याला आपण म्हणतो फादर ऑफ टॅक्झोनॉमी. लक्षात घ्या, वर्गीकरण आपण ज्या शास्त्रामध्ये करतो, वर्गीकरणासंबंधी माहिती आपण ज्या शास्त्रामध्ये घेतो, ज्या सायन्समध्ये घेतो, त्या शास्त्राला आपण म्हणतो बघा टॅक्झोनॉमी. काय बघा, टॅक्झोनॉमी. टॅक्झोनॉमी हे शास्त्र आहे ज्या शास्त्रामध्ये आपण काय करणार आहे, वर्गीकरण करणार आहोत. आणि याचा जो जनक आहे, जो जनक आहे बघा टॅक्झोनॉमीचा, तो जनक आहे कार्ल लिनायस. फादर ऑफ टॅक्झोनॉमी इज कार्ल लिनायस. पण लक्षात ठेवा टॅक्झोनॉमी हा जो शब्द आहे, टॅक्झोनॉमी ही जी संज्ञा आहे बघा, ही आपल्याला दिली एका आणखी दुसऱ्या शास्त्रज्ञांनी. त्याला आपण म्हणतो डी कॅन्डेले. बघा डी कॅन्डेले हा शास्त्रज्ञ आहे, यांनी आपल्याला दिली वर्गीकरणाची जे शास्त्र आहे त्याचं नाव आपल्याला दिलंय बघा डी कॅन्डेलेने. ओके, बघा अशा प्रकारे एक एक गोष्ट आता ऍड होत चालली आहे. सगळ्यात पहिले आपण बघितलं बेथमन आणि हुकर, नंतर हचिन्सन, कार्ल लिनायस ज्याने आपल्याला द्विनाम पद्धत सांगितली, ज्याने कृत्रिम क्लासिफिकेशन केलं. नंतर हा जनक आहे टॅक्झोनॉमीचा, ज्याला आपण म्हणतो वर्गीकरण शास्त्र सोप्या भाषेमध्ये. आणि हे जे नाव आहे कोणी दिलं तर हे नाव दिलं बघा डी कॅन्डेलेने. आता बघा वर्गीकरण करताना आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की वर्गीकरण करताना आपण काही कॉन्सेप्ट वापरतो. वर्गीकरण करताना आपण काही कॉन्सेप्ट वापरतो. हे जे कॉन्सेप्ट आहेत लक्षात घ्या, हे कॉन्सेप्ट आपण अभ्यास करताना याच्यामध्ये काही टॅग्जा किंवा काही गट वापरतो. तर या गटांवर आपल्याला प्रश्न येऊ शकतो, या गटांचा आपल्याला क्रम विचारला जाऊ शकतो. तर तो क्रम आपल्याला पाहायचा आहे. आता हा क्रम काय बघा, एकदा आपण क्रम पाठ करून घेऊ, मग याची मी तुम्हाला ट्रिक्स सांगतो. बघा क्रम काय आहे, पहिला क्रम आहे बघा टॅक्झोनॉमी मध्ये जो पहिला क्रम आपण वापरतो तो आहे बघा किंगडम. बघा किंगडम, नंतर फायलम. बघा किंगडम, फायलम, नंतर क्लास. किंगडम, फायलम, क्लास, नंतर ऑर्डर, नंतर फॅमिली. किंगडम, फायलम, क्लास, फॅमिली, नंतर जीनस आणि स्पेसीज. बघा
एकदा पाठ करूयात, नंतर ट्रिक बघूयात. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस आणि स्पेसिस. लक्षात ठेवा, मराठीमध्ये जाती प्रजाती असं म्हणतात, काही बुकमध्ये उलट पण दिलं आहे, पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे राज्यसेवेला 2 पेपर असतात. कोणते? एक आहे सीसॅटचा आणि एक जीएसचा. जीएस म्हणजे काय? जनरल स्टडीजचा पेपर आहे. मग याच्यावरून लक्षात ठेवायचंय बघा, जीएस म्हणजे सगळ्यात पहिले येईल जिनस, सगळ्यात शेवटी येईल स्पेसिस. बरोबर. याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो बघा, किंगडम म्हणजे काय? किंगडम म्हणजे सृष्टी. फायलम म्हणजे काय? फायलम म्हणजे संघ. आता संघ हा शब्द आपण प्राण्यांसाठी वापरतो, मात्र जो डिव्हिजन हा शब्द आहे, डिव्हिजन विभाग, हा आपण वनस्पतीसाठी वापरतो. क्लास म्हणजे काय? क्लास म्हणजे वर्ग. ऑर्डर म्हणजे काय? ऑर्डर म्हणजे गण. फॅमिली म्हणजे काय? फॅमिली म्हणजे कुल किंवा कुळ. जिनस स्पेसिस जाती म्हणा किंवा प्रजाती म्हणा एकच आहे. पुस्तकांमध्ये थोडी भाषा चेंज होते. इंग्लिश लक्षात ठेवायचं आहे बघा, जिनस आणि स्पेसिस. ओके. बघा या क्रमानुसार वनस्पती आणि किंवा प्राणी यांचं वर्गीकरण करताना गट पाळले जातात. हे गट महत्वाचे आहेत. आता एक्झाम्पल बघा, समजा एक एक्झाम्पल आपण घेऊया. समजा आता आपण सदाशिव पेठेमध्ये आहोत, पुण्यामध्ये. सदाशिव पेठेमध्ये एखादा व्यक्ती आहे, एखादी महिला आहे, एखादा स्त्री किंवा पुरुष आहे, त्यांना लग्न करायचं समजा. तर त्यांच्या घरची अट आहे की त्यांना फक्त सदाशिव पेठेमध्येच असणारा, वास्तव्यात असणारा कोणीतरी पाहिजे किंवा कोणीतरी पाहिजे असेल असं. तर मग आता काय झालं बघा, मग ही जबाबदारी आपल्यावर आहे, त्यांच्यासाठी आपल्याला वर किंवा वधू शोधायची आहे. मग आपण काय करूयात, आपण जगामध्ये गेलो, जगामध्ये आपण बघितलं आपल्याला कुठला पाहिजे, सदाशिव पेठेमधला पाहिजे. मग आपण सगळ्यात पहिले काय केलं, आपल्याला भरपूर गट दिसले. जॅपनीज आहे, इंडियन आहे, अमेरिकन आहे, आफ्रिकन आहे. बघा मग हे सगळे वरवरचे गट आहेत, सगळ्यात मोठे गट आहे जगामधले. मग आपण यापैकी कुठला चूज करू, आपण चूज करतो इंडियन. बरं, इंडियन चूज केला. इंडियनच्या खाली मग आपण पुन्हा पाहू शकतो भारतामध्ये, मग याच्यामध्ये महाराष्ट्रीयन आहे, केरलाइट आहे, परत तामिळनाडूचे वेगळे, पंजाबी, बंगाली. ओके. मग आता बघा पहिला मोठा गट, त्याच्यामध्ये आणखी आपल्याला काही गट मिळाले. मग त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रीयन गट चूज केला. महाराष्ट्रामध्ये आता आणखी बघा 4 विभाग आहेत. मग विदर्भ आहे, मराठवाडा आहे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे समजा. याच्यामध्ये आपण पुन्हा तो विभाग चूज केला, पुणे. आता बघा पुण्यामध्ये सुद्धा, आता पुण्यामध्ये काय काय, पुण्यामध्ये मग डेक्कन हा भाग आहे, सदाशिवपेठ हा भाग आहे, वाकड हा भाग आहे, धायरी हा भाग आहे. मग याच्यामध्ये आपण फायनली पोहोचलो सदाशिवपेठेमध्ये. ओके. म्हणजे बघा आपण काय केलं, आपण जगामध्ये इंडियन, महाराष्ट्रीयन, त्याच्यामध्ये परत पश्चिम महाराष्ट्र, मग पुणे आणि सदाशिवपेठ असं आपण क्रमाने येत गेलो. पण मला सांगा, पण सगळ्यात पहिले जर आपण असं शोधलं असतं, तर मला सदाशिव पेठेतील व्यक्ती पाहिजे, तर जर व्यक्ती सदाशिव पेठेमध्ये असेल याचा अर्थ ऑब्व्हियसली ती पुण्यामध्ये आहे, ऑब्व्हियसली पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, ऑब्व्हियसली ती महाराष्ट्रीयन आहे आणि इंडियन आहे. बरोबर. मग लक्षात ठेवा, सेम हा क्रम असा असणार. मग जर आपण सदाशिव पेठ शब्द पकडला असता, सदाशिव पेठ मधला वर, सदाशिव पेठ मधली वधू यांचं लग्न होऊ शकते आणि यांना बाळ होईल समजा, यांचं प्रजनन होईल. मग लक्षात ठेवा, जसा सगळ्यात खालचा गट आपण बघितला सदाशिव पेठचा गट, तसा सेम गट सगळ्यात खालचा इथे आहे बघा, त्या गटाचं नाव आहे स्पेसिस. स्पेसिस म्हणजे काय, स्पेसिस हा सगळ्यात बेसिक गट आहे. ओके. मग याला म्हणतो आपण बेसिक गट हा आहे टॅक्झॉनॉमीचा. ओके. स्पेसिस असं का बरं, कारण यांच्यामध्ये होऊ शकते प्रजनन. आता एक्झाम्पल बघू आपण, पुणे सदाशिवपेठ, पुणे वाकड, दोन्ही पुण्यामधले आहेत. पुणे फक्त सेम आहे, मात्र शेवटचा गट सेम आहे का नाही, शेवटचा गट जर सेम असेल तेव्हाच प्रजनन होऊ शकतं. लक्षात ठेवा. मग स्पेसिस म्हणजे काय, असा गट ज्या सजीवांमध्ये प्रजनन होऊ शकतं. ओके. लक्षात ठेवा. मग किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस आणि स्पेसिस हा क्रम लक्षात ठेवा. असे क्रम आपण पाडतो. आता याची ट्रिक लक्षात ठेवा, हा आपला क्रम येऊ शकतो परीक्षेमध्ये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे का अमिताभ बच्चन, आपल्या सगळ्यांना माहिती आहे अमिताभ बच्चन, सगळ्यांना माहिती आहे अमिताभ बच्चनचा एक खूप फेमस शो आहे. कोणता शो आहे फेमस, तर केबीसी. केबीसी हा अमिताभ बच्चनचा सगळ्यात फेमस असा शो आहे, केबीसी. ओके. मग आपण याला इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो, इंग्लिशमध्ये मी असं म्हणणार बघा, केबीसी ऑफ अमिताभ, केबीसी ऑफ अमिताभ, केबीसी ऑफ अमिताभ. ओके. मग तुम्हाला आपल्याला माहिती आहे की राज्यसेवेला 2 पेपर आहेत, एक आहे सीसॅटचा आणि एक आहे जीएसचा. एक आहे सीसॅट आणि एक आहे जीएस. सीसॅट बऱ्यापैकी सोपा असतो. जीएस मध्ये बघा, जीएस मध्ये आपल्याला एका प्रश्नाला 4 ऑप्शन्स असतात, 1, 2, 3, 4. बरोबर. मग केबीसी शो मध्ये
पण 4 ऑप्शन्स असतात. केबीसी शो मध्ये सुद्धा 4 ऑप्शन्स असतात. आपला पेपर जीएसचा याच्यामध्ये पण 4 ऑप्शन्स असतात. आणि बऱ्याचदा काय होतं, आपला दोन्ही उत्तर सारखी वाटतात कधी कधी. म्हणजे आपला पण एका प्रकारचा खेळच आहे केबीसीचा खेळ. ओके, मग आता बघा, जसा अमिताभचा केबीसी आहे तसा आपला पेपर कुठला आहे, जीएस. म्हणजे बघा, जीएसचा पेपरचा पण एक खेळ आहे केबीसी सारखा. बघा, म्हणजे केबीसी ऑफ जीएस. पण लक्षात ठेवा, अमिताभचा पण शो केबीसी, आपलाही केबीसी. सारखं सारखं चालेल का? नाही. तो आपल्याला केस करू शकतो ना, माझा शो का वापरला तू सेम, बरोबर. लक्षात घ्या, आपण थोडासा आपला शो चेंज करू, आपला हा जो कार्यक्रम चेंज करू. बघा, तर आपला शो काय आहे बघा, आपला शो असणार आहे, आपण या बी ला करूया पी. म्हणजे बघा, केपीसी. केपीसी हा आपला शो कोणाचा, केपीसी ऑफ जीएस. जीएस म्हणजे काय, आपला पेपर जनरल स्टडीज. सगळ्यांनी पाठ करून टाका, केपीसी ऑफ जीएस, केपीसी ऑफ जीएस, केपीसी ऑफ जीएस. मग बघा, के म्हणजे काय, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली आणि शेवटी जीनस आणि स्पेसीज. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसीज. बघा, मग अशा प्रकारे आपल्याला आपली ट्रिक मिळाली आहे केपीसी ऑफ जीएस. काय ट्रिक आहे, केपीसी ऑफ जीएस, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसीज. ओके, ठीक आहे. मग ही आपली पहिली ट्रिक आहे. हा क्रम आपल्याला येऊ शकतो, सगळ्यात बेसिक क्रम आहे स्पेसीज. ओके, आता आपण पुढे जाऊयात. पुढे बघा, आता आपली जी ही पद्धत आहे बघा, द्विनाम पद्धत. द्विनाम पद्धतीमध्ये प्रत्येक सजीवाला आपण 2 नावे देतो, 2 नावे. सगळ्यात बेसिक नाव कुठलं, स्पेसीज. ओके, तर आपण काय करतो बघा, सजीवाला 2 नाव देण्याची पद्धत आहे. प्रत्येक सजीवाला याला आपण 2 नावे देतो. यातलं जे पहिलं नाव आहे बघा, हे नाव असतं जीनस, जीनस. आणि जे दुसरं नाव आहे बघा, ते असतं स्पेसीज, स्पेसीज. ओके, आता बघा, याच्यामध्ये काही नियम महत्वाचे आहेत बघा. हे 2 नाव देताना जे काही पहिलं नाव आहे जीनस, याचं जे स्टार्टिंगचं लेटर आहे हे नेहमी असलं पाहिजे कॅपिटल अल्फाबेटमध्ये. ओके, त्याच्यानंतर हे जे स्पेसीज आहे, स्पेसीज याचं जे स्टार्टिंगचं लेटर आहे, इनिशियल लेटर, हे असलं पाहिजे स्मॉल अल्फाबेटमध्ये. हा आपला पहिला नियम आहे बघा याच्यामधला. नंतर बघा, याच्यामधला दुसरा नियम असा आहे की हे जेव्हा आपण नाव लिहितो प्रत्येक सजीवाचं, तेव्हा हे नाव असलं पाहिजे बघा इटालिक मध्ये, इटालिक. हे नाव इटालिक मध्ये असलं पाहिजे. ओके, आणि बघा, ही जी पद्धत आहे 2 नावं देण्याची, याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो बायनॉमियल क्लासिफिकेशन सिस्टीम. बायनॉमियल क्लासिफिकेशन सिस्टीम. याचा जनक कोण आहे, द्विनाम पद्धत आहे. हे जनक कोण आहे द्विनाम पद्धतीचा, कोणी शोध लावला याचा, द्विनाम पद्धतीचा शोध लावलाय बघा कार्ल लिनायसने. हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळेला विचारलेला आहे बघा, कार्ल लिनायस. ओके, आणि कधी कधी लक्षात ठेवा, कधी कधी ज्या शास्त्रज्ञांनी शोध लावलाय त्या जातीचा पर्टिक्युलर, तर त्या शास्त्रज्ञाचं नाव लिहायची सुद्धा पद्धत आहे याच्यानंतर. मग कधी कधी याच्यानंतर शास्त्रज्ञाचं नाव सुद्धा लिहितात ज्यांनी शोध लावला आहे या जातीचा. ठीक आहे, लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. आणि हे जे नाव आहेत, जर आपण हे नाव दिलं प्राण्यांना, त्या नावाला आपण म्हणतो झुलॉजिकल नेम. आणि जर दिलं वनस्पतींना, त्याला म्हणतो आपण बॉटनिकल नेम. क्लिअर आहे. आता एक्झाम्पल बघूया का आपण, आंबा. आता बघा, हा जो आंबा आहे, आंबा, आंब्याला नाव आहे बघा मँजिफेरा इंडिका. बघा, मँजिफेरा इंडिका, मँजिफेरा इंडिका. मग याच्यामध्ये मँजिफेरा काय असणार आहे, याच्यामध्ये मँजिफेरा काय, तर मँजिफेरा जीनस आहे आणि इंडिका आहे स्पेसीज. मँजिफेरा इंडिका आंब्याचं नाव आहे. मग अशा प्रकारे बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या स्टेट बोर्डामध्ये जे जे काही नावं आहेत महत्वाची, ते सगळे लक्षात ठेवायची आहेत. ओके, कारण बघा, याला कुठली पण ट्रिक लागत नाही. हे नावं दिल्या गेलेली आहेत, तशी आपल्याला ती पाहायची आहेत. एक्झाम्पल बघा, कडुलिंबाला आपण म्हणतो अझाडिरेक्टा इंडिका, तुळशीला आपण म्हणतो ऑक्सिमम सॅंक्थम. ओके, त्याच्यानंतर मानवाला आपण म्हणतो होमोसेपियम. ओके, बेंडकाला शब्द वापरतो राना टायग्रिस. असे भरपूर नावं आपल्या पुस्तकात दिली आहे, ती आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. बघा, हे आपली बायनॉमियल क्लासिफिकेशन सिस्टीम. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण 6 गट केले. ओके, मग आता आपण समोर जाऊयात. समोर जाऊन बघा, आता आपल्याला पाहायचं आहे, आता वर्गीकरण करताना सगळ्यात पहिले जो शास्त्रज्ञ आला त्यांनी असं म्हटलं बघा, सजीव फक्त 2 प्रकारचे आहेत. सजीव 2 प्रकारचे आहेत. मग सजीवांच्या फक्त आपण 2 सृष्टी करूयात, 2 सृष्टी. बघा, मग त्याला म्हणतो आपण 2 किंगडम क्लासिफिकेशन. बघा, पहिला आला
दोन सृष्टी वर्गीकरणाचा व्यक्ती, ज्यांनी फक्त म्हटलं सजीव दोनच प्रकारचे आहेत, त्याला म्हटलं होतं दोन सृष्टी वर्गीकरण. हा कोण आहे बघा, तर हा आपला आहे कार्ल लिनायस, जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत बघा. कार्ल लिनायस यांनी द्विनाम पद्धत आपल्याला दिली आहे. ओके. नंतर बघा जो दुसरा शास्त्रज्ञ, त्यांनी म्हटलं की नाही, सजीव तीन प्रकारचे आहेत, त्यांनी तीन सृष्टी केल्या, तर त्याचं नाव आहे बघा हेकेल. हेकेलने तीन सृष्टी आहेत असं सांगितलं. त्याच्यानंतर आला बघा चार सृष्टी असणारा, तर चार प्रकारच्या सृष्टी आहेत हे आपल्याला सांगितलं, किंगडम आहेत हे सांगितलं आपल्याला कोपलँडनी सांगितलं. आणि नंतर बघा जे काही पाच सृष्टी आहेत, पाच सृष्टी हे आपल्याला सांगितलं R.H. व्हिटाकरनी. ठीक आहे. तर ही R.H. व्हिटाकरची पद्धत आपल्याला पाहायची आहे की यांनी सजीवांचे 5 गट केले, 5 भाग केले. लक्षात ठेवा शास्त्रज्ञ, 2 सृष्टी कार्ल लिनायस, 3 सृष्टी हेकेल, 4 सृष्टी कोपलँड, 5 सृष्टी R.H. व्हिटाकर. ठीक आहे. एकदा आपण आपल्या स्लाइडवर जाऊयात. बघा सजीवाचे वर्गीकरण करताना शास्त्रज्ञ महत्वाचे आहेत. त्यातला जी पहिली पद्धत आहे बघा ती आहे 2 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन, जी केली आहे लिनायसनी. तिसरी आहे बघा 3 किंगडम क्लासिफिकेशन, जी केली आहे हेकेलनी. 4 किंगडम क्लासिफिकेशन, जी केली आहे कोपलँडनी. नंतर आहे बघा 5 किंगडम सिस्टीम व्हिटाकरनी. इतकं आपल्याला ऍटलिस्ट माहिती पाहिजे. बघा 6 किंगडम सिस्टीम पण आहे, जी केली आहे कार्ल उजनी. त्याच्यानंतर एक 7 किंगडम सिस्टीम आहे, 7 किंगडम सिस्टीम आहे, जी केली आहे कॅव्हेलियर स्मिथनी. लक्षात ठेवा शास्त्रज्ञ महत्वाचे आहेत म्हणून मी एक्स्ट्रा तुम्हाला ऍड करून दिले आहेत. आणि आणखी एक पद्धत आहे बघा ज्याला म्हणतो आपण 3 डोमेन सिस्टीम, जी आपल्याला पाहायला मिळते कार्ल उजची. ओके. आता बघा ह्याच्या 5 सृष्टी आहेत, नेमक्या कोणत्या आहेत बघा R.H. व्हिटाकरच्या, त्या आपल्याला पाहायचं आहे. ओके. बघूयात आपण. आता बघा हे जे 2 सृष्टी वर्गीकरण आहे बघा, याच्यामध्ये काय काय येईल, तर याच्यामध्ये येईल बघा फक्त वनस्पती आणि प्राणी. बघा वनस्पती आणि प्राणी याच्यामध्ये येईल. आता बघा हा जो तीन सृष्टीवाला हेकेल आहे, हेकेल काय म्हणतो बघा, हेकेल असं म्हणतो फक्त वनस्पती आणि प्राणी सजीव नाही आहेत, काही सूक्ष्मजीव पण सजीवामध्ये येतात. तर याने त्यांना नाव दिलं बघा मोनेरा. मग यात आपला आणखी एक गट ऍड झाला, एक मोनेरा, दुसरा गट वनस्पती आणि तिसरा गट प्राणी. 3 गट ऍड झाले. आता बघा हेकेल नंतर आणखी एक शास्त्रज्ञ होता बघा, इथे आपण लिहूयात बघा. या शास्त्रज्ञांनी काय केलं, ज्याचं नाव आहे बघा चॅटननी पेशींचे 2 गट केले, पेशींचे 2 भागात विभाजन केले. अनडेव्हलप पेशी, डेव्हलप पेशी, अविकसित पेशी आणि विकसित पेशी. बघा मग चॅटननी असं म्हटलं पेशी 2 प्रकारच्या आहेत. ज्या जगामध्ये सगळ्यात पहिले आल्या त्याला म्हणतो आपण आदि केंद्रकी पेशी. आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रोकॅरियोटिक सेल. बघा प्रोकॅरियोटिक सेल. आणि नंतर बघा दुसरी आहे दृश्य केंद्रकी पेशी, ज्याला आपण म्हणतो युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. आता बघा हे जे प्रोकॅरियोटिक आहे हे अनडेव्हलप्ड, अविकसित आहे. ओके. यांच्यामध्ये स्पष्ट असं केंद्रक नाहीये. दृश्य केंद्रकीमध्ये स्पष्ट असं केंद्रक आहे. म्हणजे बघा ही पण आदिकेंद्रकी पेशी आहे, ही एकच पेशी आहे. बघा ही एकच पेशी आहे, एक पेशी असणार हे प्राणी, हे पण प्राणी एक पेशी असणार. मग मला सांगा बरं, जर दोन्ही प्राणी एक पेशी असतील मग त्याच्यामध्ये फरक कुठला असणार? याच्यामधला फरक आहे एक आदिकेंद्रकी आहेत, एक दृश्य केंद्रकी आहेत. मग बघा हाच फरक डोळ्यासमोर ठेवून कोपलँडनी आणखी एक पार्ट ऍड केला याच्यामध्ये. कोणता पार्ट बघा, तर कोपलँडनी म्हटलं जे काही सूक्ष्मजीव आहे, सूक्ष्मजीव 2 प्रकारचे आहेत. बघा एक पेशीय आदिकेंद्रकी, एक पेशीय दृश्य केंद्रकी. ओके. प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर, युकॅरियोटिक युनिसेल्युलर. मग बघा मग यांनी काय केलं, यांनी आणखी एक गट ऍड केला. बघा पहिला गट सेम होता मोनेरा हा एक पेशी आहे मात्र आदिकेंद्रकी आहे. नंतर दुसरा गट यांनी ऍड केला प्रोटिस्टा. हा काय रे प्रोटिस्टा? बघा प्रोटिस्टा जो आहे, प्रोटिस्टा हा दृश्य केंद्रकी आहे, एक पेशी आहे. नंतर वनस्पती आणि प्राणी. ठीक आहे. बघा मग ही आपली आहे 4 सृष्टी पद्धत. आणि सगळ्यात शेवटी जो R.H. व्हिटाकर आहे त्यांनी आणखी एक गट याच्यामध्ये ऍड केला. त्या गटाचं नाव आहे कवक. बघा मग जो R.H. व्हिटाकर आहे त्यांनी 5 गट कुठले केले, तर बघा पहिला गट मोनेरा, इंग्लिशमध्ये पण सेमच नाव आहे मोनेरा.
दुसरा गट प्रोटिस्टा, तिसरा गट कवक, कवक म्हणजे फंगस, फंजाय, फंगस, फंगस. नंतर वनस्पती म्हणजे प्लांट, वनस्पती म्हणजे प्लांट. मी बोलताना दोन्ही शब्द वापरतो इंग्लिश मराठी, मात्र लिहिताना मराठी लिहितोय कारण आपले बरेचसे बंधू भगिनी हे मराठी मीडियमचे आहेत, त्यांचं आर्ट्स किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड होतं, त्याच्यामुळे त्यांना थोडीशी अडचण जाईल. तर इंग्लिश तर मी तुम्हाला बोलताना सांगतो, पण लिहिताना मराठीमध्येच मी एक्सप्लेन करतो. ओके. आणि शेवटचं बघा प्राणी. बघा मग अशा प्रकारचे हे 5 गट कोणी पाडले, हे 5 गट पाडले बघा आर.एच. व्हिटाकरनी, आणि हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. सगळ्यांनी पाठ करा. मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी. मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी यांचे गट करताना यांनी काही निकष वापरले. ते फक्त 3 निकष आपण बघूयात आणि नंतर याचा डिफरन्स आपण एकदा घेऊयात. एकदा आपला हा डिफरन्स कळला याच्यामधला की आपले कॉन्सेप्ट प्रॉपर क्लिअर होतील. ओके. एकदम सोपी भाषा मी वापरतोय, पुस्तकी भाषा मी अजिबात वापरत नाहीये, एकदम सोपी भाषा. बघा मग जे काही 5 गट आपल्याला मिळाले आता, त्या 5 गटामध्ये जो आपला आर.एच. व्हिटाकर आहे त्यांनी 3 प्रकारचे निकष जनरली वापरले. बघा जो पहिला निकष आहे बघा पेशींचा प्रकार, सेल टाईप, पेशी प्रकार, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल, पेशी प्रकार. दुसरा त्यांनी गट घेत गेला बघा, त्याला आपण म्हणतो सजीवांचा प्रकार, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, सजीवांचा प्रकार. आणि तिसरा आपण करू शकतो बघा पोषण पद्धत, त्यांच्यामध्ये कुठली पोषण पद्धत वापरली जाते. ओके. पेशी 2 प्रकारच्या आहेत मेनली. कोणत्या रे? आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी. बघा इथे लिहूयात आपण, पेशी 2 प्रकारच्या आहेत. शॉर्ट मध्ये लिहितो बघा इथे. पहिली पेशी आदिकेंद्रकी आहे, प्रोकॅरियोटिक आहे, आणि दुसरी पेशी आहे बघा दृश्य केंद्रकी आहे, ज्याला आपण म्हणतो युकॅरियोटिक. दृश्य केंद्रकी, युकॅरियोटिक. ठीक आहे, मग लक्षात घ्या, हा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे सजीवांचा प्रकार. सजीव 2 प्रकारचे असणार बघा, एक तर एकपेशीय, एक तर बहुपेशीय. बघा एकपेशीय आणि बहुपेशीय, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर, बहुपेशीय. ओके. आणि नंतर बघा, नंतर आहे पोषण पद्धत. याच्यामध्ये असणार एक तर स्वयंपोषी, ऑटोट्रॉप्स, एक तर परपोषी, हेट्रोट्रॉप्स, आणि एक तर बघा परजीवी प्रकार असणार आहे. परजीवी प्रकार किंवा स्वयंपोषी, परपोषी, डिकम्पोजर. ओके, पॅरासाइट. बघा या तिघांच्या आधारावर आपण यांचं आपलं वर्गीकरण करायचं आहे. आता बघा प्रकार कोणते एकदा लक्ष देऊ आपण प्रॉपरली, लक्ष द्या. बघा पहिला गट आहे मोनेरा. बघा पहिला गट आहे मोनेरा. बघा मोनेरा एकपेशी आहे. मात्र तो आदिकेंद्रकी आहे. ओके. बघा मोनेरा इथे लिहूयात आपण. मोनेरा कसा आहे बघा, मोनेरा एकपेशी आहे. मात्र तो कसा आहे, मात्र तो अनडेव्हलप आहे, तो आदिकेंद्रकी आहे. ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मोनेरा एकपेशी आदिकेंद्रकी, युनिसेल्युलर, प्रोकॅरियोटिक. प्रोटिस्टा पण एकपेशी आहेत मित्रांनो. बघा प्रोटिस्टा जे आहेत ते पण एकपेशी आहेत. प्रोटिस्टा एकपेशी आहेत, मात्र फरक काय झाला बघा, फरक झाला की थोडी डेव्हलप सेल आहे बघा. कुठली? तर ती आहे दृश्य केंद्रकी. मग आता बघा, आता पेशी डेव्हलप झाल्या आहेत, म्हणजे याचा अर्थ आता सगळ्यांमध्ये आपल्याला कुठली पेशी मिळणार, आता सगळ्यामध्ये आपल्याला पेशी मिळणार दृश्य केंद्रकी, युकॅरियोटिक. बघा नंतर तिसरा प्रकार आहे आपण केला होता कवक कसे आहे बघा. काही कवक एकपेशीय पण असतात, पण बहुसंख्य ती असतात बहुपेशीय. एकपेशीय पण आहे. एक्झाम्पल बघा, एकपेशीय कवक आहे किन्व, ईस्ट. आणि काही बहुपेशीय पण आहेत. भूछत्र, ऍस्परजिलस. ओके. नंतर म्युकर, भरपूर सारे एक्झाम्पल याच्यामध्ये आहेत. पण लक्षात ठेवा, कवक कशी आहे, बहुपेशीय आता तयार याच्यामध्ये, पण ती कशी आहे, दृश्य केंद्रकी आहे. बघा मग याच्यामध्ये आता हा दृश्य केंद्रकी पार्ट सेम राहणार आहे. ओके. आणि शेवटी बघा आता आहे वनस्पती आणि प्राणी. वनस्पती कशी आहे, वनस्पती जनरली बहुपेशीय असतात. वनस्पती बहुपेशीय आहेत आणि दृश्य केंद्रकी आहेत.
ओके, त्याच्यानंतर प्राणी बहुपेशी आहेत आणि दृश्य केंद्रकी आहेत, पण मला सांगा वनस्पती बहुपेशीय दृश्य केंद्रकी आहेत, प्राणी पण बहुपेशीय दृश्य केंद्रकी आहेत, मग याच्यामध्ये फरक काय नेमका? लक्षात घ्या, याच्यावरनं आपण प्रकार केला त्यांच्या पोषणावरनं. वनस्पती ह्या असतात स्वयंपोषी ऑटोट्रॉफ्स, मात्र प्राणी कसे आहेत? प्राणी आहेत परपोषी, लक्षात घ्या, प्राणी आहेत परपोषी. हा याच्यामधला फरक आहे महत्वाचा. आता बघा, आता हे जे मोनेरा आहेत बघा, काही मोनेरा स्वयंपोषी आहेत, काही परपोषी आहेत. लक्षात ठेवा, काही स्वयंपोषी आहेत, काही परपोषी आहेत. सेम गोष्ट प्रोटिस्टामध्ये आहे, प्रोटिस्टा पण स्वयंपोषी आहेत, परपोषी आहेत. ओके, मात्र बघा जे कवक आहे, हे कवक फक्त आहे परपोषी. आणि याच्यामध्ये आपल्याला एक स्पेशल प्रकार पाहायला मिळतो, ज्याला म्हणतो आपण मृतोपजीवी प्रकार. हे मृतोपजीवी आहे, सॅप्रोफाइट आहे कवक. ओके, आणि आता बघा याच्यामधला शेवटचा पॉइंट लक्षात घ्या, पेशीला असणारी वॉल, सेल वॉल, पेशी भित्तिका आहे की नाही. लक्षात ठेवा, हा जो मोनेरा आहे, मोनेरामध्ये जी पेशी भित्तिका आहे ती आपल्याला पाहायला मिळते. मोनेरामध्ये सेल वॉल बघा, पेशी भित्तिका याच्यामध्ये असते. प्रोटिस्टा काहींमध्ये असते, काहींमध्ये नसते. ओके, काहींमध्ये आहे, काहींमध्ये नाहीये. लिहू आपण, काहींमध्ये असते, काहींमध्ये पेशी भित्तिका असते. ओके, काहींमध्ये पेशी भित्तिका असते, पण लक्षात घ्या कवकामध्ये पेशी भित्तिका 100% असते, आणि कवकामध्ये जी पेशी भित्तिका असते ती पेशी भित्तिका बनलेली असते कायटिन पासून. हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. बघा फरक आहे, पेशी भित्तिका असते ती बनली असते कायटिन पासून, कायटिन. ओके, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर वनस्पती आहे, वनस्पतीमध्ये सुद्धा पेशी भित्तिका असते, सेल वॉल असते. आणि ही जी पेशी भित्तिका आहे ही बनली असते कशापासून? तर ही बनली असते सेल्युलोज पासून. आणि ज्याचं पचन आपल्या शरीरात होऊ शकत नाही, कारण हे पचवायला लागणार जे एन्झाईम आहे सेल्युलोज ते आपल्यामध्ये नसते. हाही प्रश्न आपल्या आयोगाने विचारलेला आहे. ओके, आणि सगळ्यात शेवटचं, प्राणी कसे आहेत? प्राण्यामध्ये पेशी भित्तिका नसते. सगळ्यांना क्लिअर आहे? हा, बघा मग अशा प्रकारे हे फरक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, याच्यामध्ये आणखी एक पॉइंट लक्षात ठेवा, वनस्पती हालचाल करतात, प्राणी पण हालचाल करतात, मात्र ते स्थलांतर करू शकत नाहीत. वनस्पती लक्षात घ्या, हालचाल दोघेही करतात. इथे शब्द वापरायचा स्थलांतर. वनस्पती लोकोमोशन करू शकत नाही, प्राणी ते करू शकतात. म्हणजे मला सांगा, जर आज थंडी पडली, तापमान वाढलं, मी काय करणार? मी घरी जाऊन दुलई वगैरे घेऊ शकतो अंगावर माझ्या. पूर आला तर मी पळून जाऊ शकतो. ऊन पडलं, मी छप्पर घेऊ शकतो माझ्या डोक्यावर. पण अशी कुठलीही गोष्ट वनस्पती करू शकत नाहीत, म्हणून त्यांच्यामध्ये पेशी भित्तिका असते. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं कारण. वातावरणामधले जे काही बदल आहेत त्या बदलांशी कोपअप करण्यासाठी वनस्पतीमध्ये पेशी भित्तिका आपल्याला पाहायला मिळते. ओके, बघा अशा प्रकारे हे 5 लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी मित्र मला भेटतात, सर आम्हाला हा पाठ जमत नाही, काही जे प्रश्न येतात डीप मध्ये ते आम्हाला येत नाहीत. का येत नाहीत माहिती तुम्हाला? कारण आपल्याला बेसिकच क्लिअर नाहीये. मग मी आज काय प्रयत्न करतो, हा बेसिक पार्ट क्लिअर आपण करूयात, जेणेकरून परीक्षेमध्ये प्रश्न आला तर कॉन्सेप्च्युअली सॉल्व्ह होऊ शकतो. एकदा जर हे आलं ना, तर तुम्हाला मग कुठलीही गोष्ट येऊ शकते जी थोडीशी एक्स्ट्रा लेवलची आहे किंवा थोडी वरची गोष्ट आहे. ठीक आहे, बघा मग सगळ्यांना कळलं असेल, आपण समोर जाऊयात. बघा, सजीवांचे 2 प्रकार आहेत, एकपेशीय, बहुपेशीय. बघा सगळ्यात पहिले सजीवांचे 2 प्रकार कुठले करायचे? पहिला प्रकार आहे बघा आदि केंद्रकी, दुसरा प्रकार आहे दृश्य केंद्रकी. क्लिअर आहे? आदि केंद्रकी, दृश्य केंद्रकी, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. बघा जे आदि केंद्रकी आहे मात्र ते एक पेशी आहेत. बघा आदि केंद्रकी एक पेशी असणारे फक्त एकच आहेत. कुठले? सृष्टी मोनेरा. त्याच्यानंतर बघा दृश्य केंद्रकीमध्ये एक पेशीय पण असतील, बहुपेशीय पण असतील. ओके, बघा मग एक पेशीमध्ये दृश्य केंद्रकी असणारे कुठले? बघा प्रोटिस्टा आहेत, सृष्टी प्रोटिस्टा. आता बघा हे जे बहुपेशी आहेत, बहुपेशीमध्ये पण 2 प्रकार आहेत. काहींमध्ये पेशीभित्तिका असते, काहींमध्ये पेशीभित्तिका नसते. बघा मग बहुपेशीमध्ये बघा बहुपेशीय दृश्य केंद्रकी पेशीभित्तिका असणारे याच्यामध्ये आहे बघा पहिला प्रकार जो परपोषी असतो तो आहे कवक. कवकामध्ये पेशीभित्तिका आहे का रे? हो आहे. कशाने बनलेली आहे? कायटिनने बनलेली आहे. नंतर बघा बहुपेशीय दृश्य केंद्रकी पेशीभित्तिका असणारी स्वयंपोषी ती वनस्पती आहे. वनस्पतीमध्ये कशापासून बनलेली आहे पेशीभित्तिका? ती सेल्युलोज पासून बनलेली आहे. ओके, आणि बघा फायनली ज्यांच्यामध्ये पेशीभित्तिका नाही आहेत
त्याला म्हणतो आपण सृष्टी प्राणी. सृष्टी प्राणीमध्ये पेशीभित्तिका नाही. ओके, बघा मग हे आपण क्लासिफिकेशन करू शकतो. अमिबा आहे जो अमिबा याच्यामध्ये येणार आहे प्रोटिस्टामध्ये. समोर जाऊन आपल्याला या सगळ्यांचे गट बघायचे. मोनराचे वेगळे गट आहेत, याचे वेगळे गट आहेत. पण आता मला सांगा, जर मी तुम्हाला विचारलं वनस्पती म्हणजे काय, तर आपल्या डोक्यामध्ये आता काय आलं पाहिजे? सर, वनस्पती म्हणजे दृश्य केंद्रकी बहुपेशीय पेशीभित्तिका असणारी स्वयंपोषी म्हणजे वनस्पती. प्राणी म्हणजे काय? प्राणी म्हणजे दृश्य केंद्रकी बहुपेशीय पेशीभित्तिका नसणारे आणि परपोषी. लक्षात घ्या, प्राणी परपोषी असतात. आता एक पॉइंट लक्षात ठेवा, हे फक्त आपण जनरली बोलतो, पण याच्यामध्ये भरपूर अपवाद पाहायला मिळतात. हे जे आपण काही सगळं बोलतोय कशावरून आहे? हे केलंय आपण अकॉर्डिंग टू RH व्हिटाकर. RH व्हिटाकर, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, पण अशा काही वनस्पती आहेत त्या परजीवी आहेत, परपोषी आहेत, कीटकभक्षी आहेत. बघा मग ड्रॉसेरा बर्मानी, व्हिनस फ्लायट्रॅप, इथे लिहून घेऊया आपण बाजूला. बघा व्हिनस फ्लायट्रॅप, व्हिनस फ्लायट्रॅप, व्हिनस फ्लायट्रॅप, नंतर ड्रॉसेरा, ड्रॉसेरा बर्मानी, त्याच्यानंतर घटपर्णी. ह्या कीटकभक्षी आहेत बघा, म्हणजे परपोषी आहेत. ह्या कीटकभक्षी आहेत. मग तुम्हाला अपवादावर प्रश्न येतो, कीटकभक्षी आहेत, तुम्हाला अपवादावर आयोग प्रश्न विचारणार. त्याच्यानंतर बघा अमरवेल, अमरवेल, अमरवेल बाणगुळ ही परपोषी आहे. अमरवेल आणि बाणगुळ, ठीक आहे. हे तुम्हाला प्रश्न येऊ शकता अपवाद. लक्षात ठेवा, अपवादावर आयोग प्रश्न विचारणार तुम्हाला 100%. ओके, हा आपला पाठ संपलाय. काही प्रश्न बघूया 2 मिनिटांमध्ये आणि समोर जाऊयात. पहिला प्रश्न आहे हा, जो आपल्याला राज्यसेवेने विचारला होता, मात्र तो कंबाईनला विचारलेला रिपीट केला होता आयोगाने 2018 मध्ये. काय प्रश्न आहे बघा एकदा. 2 नावे देण्याची पद्धत सगळ्यात पहिले कोणी मांडली? कोणी मांडली? उत्तर आहे बघा एकदम सिंपल, कॅरोलस लिनायस. उत्तर काय आहे? कॅरोलस लिनायस उत्तर आहे. पण तुम्ही ऑप्शन एकदा चेक करा बघा. थिओफ्रास्टस ऑप्शन मध्ये आहे, बेथमन आणि हुकर ऑप्शन मध्ये आहे, हचिन्सन ऑप्शन मध्ये आहे. म्हणजे शास्त्रज्ञांवर प्रश्न येतो, मग यांची पण आपल्याला माहिती पाहिजे. याची माहिती आपण ऑलरेडी घेतलेली आहे स्टार्टिंग मध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढला प्रश्न बघा. हा प्रश्न STA ला विचारलाय 14ला. हा प्रश्न STA 14ला विचारला आहे. द्विपाद किंवा द्विनाम नाम पद्धतीच्या नियमाप्रमाणे कोणती पद्धत चुकीची आहे? आपण द्विनाम पद्धत बघितली. 2 नावं द्यायचे, पहिलं नाव कॅपिटल, दुसरं नाव स्मॉल, पहिलं नाव जीनस, दुसरं नाव स्पेसीज. बघा मग पहिलं ऑप्शन, द्विपाद नाम तिरके लिहितात, एकदम बरोबर, इटॅलिक मध्ये लिहितात. आपल्याला विचारलं काय बघा, चुकीची. मग आता एक नेहमी आपल्याला सिस्टीम फॉलो करायची आहे. परीक्षेमध्ये गेलो, प्रश्न चेक करा, विचारलाय चुकीचं, मग या चुकीला असं क्लिक करायचं, इथे लिहायचं असं फुली, म्हणजे चुकीचं शोधायचं. चुकीचं पहिलं बरोबर आहे का? तर पहिलं बरोबर आहे, म्हणजे आपलं हे आन्सर येणार नाही. डायरेक्ट कट करून टाकायचं. कट केलं आपण पहिलं. नंतर बघा जातीवाचक आणि जातीवर्गनाचक दोन्ही नामांची सुरुवात मोठ्या लिपीने होते. आता बघा प्रश्न इंग्लिशमध्ये पण असतो, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. पण बघा आपल्याला लगेच कळतं. 2 नाव आहेत, जीनस स्पेसीज, एक कॅपिटल एक स्मॉल आहे, बरोबर. पण यांनी काय म्हटलंय, दोन्ही पण कसे आहेत? दोन्ही पण मोठ्या लिपीमध्ये नाही. हे चक्क चुकीचं आहे. एक कॅपिटल एक स्मॉल आहे, मग याचा अर्थ उत्तर हे येईल, कारण हे चुकीचं आहे. कळलं? हा, बाकी मला ऑप्शन चेक करायची गरज पडत नाही, कारण मला कन्फर्म आहे बघा उत्तर, ठीक आहे. हा, मग काय करायचं, आपली परीक्षा कंबाईनची आहे. 100 प्रश्न आणि 1 तास आहे फक्त. आपल्याला पूर्ण प्रश्न वाचायला वेळ नाही आहे. काय करायचं, कमीत कमी शब्द वाचून उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. ओके, जाऊयात आपण. बघा टॅक्झॉनॉमी हा शब्द कोणी दिला? टॅक्झॉनॉमी हा शब्द कोणी दिला? प्रश्न वाचा, कोणी दिला? बघा हा शब्द दिला आहे डी कॅन्डेलेनी. मात्र जनक कोण आहे? बघा याचा जनक कोण आहे? याचा जनक आहे कार्ल लिनायस. लक्षात ठेवा. म्हणजे बघा जर प्रश्न असता टॅक्झॉनॉमीचा जनक कोण, तर उत्तर चेंज झालं असतं. म्हणून काय करायचं, प्रश्न प्रॉपर वाचा. शास्त्रज्ञामध्ये आपण कन्फ्युज होऊ शकतो. ऑप्शन बघा, हॅकेल आहे, अरिस्टॉटल आहे आणि लिनायस आहे. मग आपण शिकताना शास्त्रज्ञ शिकलोय. बघा बरं आठवतं का रे, हेकेलनी काय केलंय? हे केलं बघा, ह्या केलं 3 नावं. ह्या केलं म्हणजे काय, 3 सृष्टी वर्गीकरण यांनी केलंय, वनस्पती, प्राणी आणि मोनेरा. बघा ह्या केलं 3 सिस्टीम. बघा कोपलँड, कोपलँड, कोपलँड 4 शब्द आहेत, 4 सृष्टी वर्गीकरण केलेत बघा कोपलँडनी. लक्षात ठेवा. मग हा
समजलं आहे? ट्रिक लक्षात ठेवा, हे ट्रिक स्वतः बनवायची असते वेळेवर, लक्षात राहत आपल्याला. पुढला पार्ट, पुढला प्रश्न बघा. पुढला प्रश्न, वनस्पतींना द्विनाम पद्धत देण्याची पद्धत कोणी सुरू केली? कोणी सुरू केली रे द्विनाम पद्धत? कार्ल लिनायस. म्हणजे प्रश्न रिपीट होऊ शकतो, प्रश्न रिपीट झाला आहे ऑब्विसली. मग बघा तुम्हाला सांगतो, आता जो प्रश्न राज्यसेवेला विचारलाय बघा आता आयोगाने यावर्षी, रॉबर्ट हुकचा प्रश्न जो कंबाईनला आला होता, असिस्टंट 15ला एक प्रश्न आला होता किडनी संदर्भातला, किडनीच्या क्रिया होत्या, गाळण्याच्या क्रिया होत्या, तो प्रश्न त्यांनी रिपीट केला होता एमपीएससी इकॉनॉमिक्स मध्ये. याचा अर्थ राज्यसेवा आणि कंबाईन यांचे प्रश्न रिपीट होऊ शकतात, म्हणून ऍटलिस्ट मागचे प्रश्न बघून जा. ओके, बघा उत्तर काय आहे, कार्ल लिनायस. ओके, पुढला पार्ट, पुढला प्रश्न. अमरवेल ही कुठली वनस्पती आहे? अमरवेल. मग आता एकदा बोललोय, प्रश्न येताना प्रश्न कसे विचारणार? प्रश्न आयोग फोकस करतं अपवाद, ज्या गोष्टी अपवाद आहेत, अपवाद. बघा मग वनस्पती कशा असतात? वनस्पती स्वयंपोषी असतात, वनस्पती स्वयंपोषी असतात, स्वयंपोषी. ओके, मात्र याला अपवाद आहेत. याच्यामध्ये काही कीटकभक्षी होत्या, कोणत्या रे? व्हीनस फ्लायट्रॅप. बघा व्हीनस फ्लायट्रॅप लिहित नाही मी इथे आता जास्त. दुसरा आहे बघा ड्रॉसेरा बर्मानी, ड्रॉसेरा. नंतर घटपर्णी, ह्या कीटकभक्षी आहे. विचारली कुठली आहे बघा, अमरवेल कशी आहे? अमरवेल ही कीटकभक्षी नाही आहे. अमरवेल ही कुजलेल्या पदार्थावर वाढत नाही. बघा जे कुजलेल्या पदार्थावर वाढतं ती वनस्पती कवक आहे, कवक. ओके, बघा अमरवेल ही परजीवी आहे, परजीवी. ही खोडावर वाढणारी परजीवी आहे. ओके, आता बघा विद्यार्थी काय करतात, विद्यार्थी हे चेक करत नाही, ते चेक करतात सर याचा अर्थ काय, हे काय भांडे वनस्पती. अरे काय करायचं आपल्याला, भांडे असो की काय धुणे असो, आपण काय करणार, जे आपल्याला फोकस करायचं आहे किंवा जे आपल्याला येतं. लक्षात घ्या, 1-2 वर्षामध्ये आपण जो अभ्यास केला, ज्यावर आपण कॉन्फिडंट आहोत, फक्त त्याचा वापर करून उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. एक्स्ट्रा गोष्टीवर फोकस करू नका. ह्या गोष्टी तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेल्या असतात, बाकी काहीही नाही. ओके, समोर जाऊयात आपण. अपवाद करा. आणि आता बघा, आता अभ्यास करताना मला सिंपल गोष्टी समजतात. स्टेट बोर्डामध्ये जे काही अपवाद आहेत सगळे नोट करून ठेवायचे, त्यावर 100% प्रश्न येईल. पुढला प्रश्न, थोडीशी आता समोर आपली स्पीड आणखी वाढणार आहे. बघा आता हा पुढला प्रश्न विचारलाय PSI 14 मध्ये. बघा शास्त्रज्ञ पुन्हा आहे, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कशावर आधारलेली आहे, जी सर्वात चांगली आहे, लोकप्रिय आहे, कोणी शोधली आहे? पुन्हा शास्त्रज्ञ आहेत. नैसर्गिक पद्धत कोणी शोधली? बेथमन आणि हुकर. बघा बेथमन, हुकर नॅचरल पद्धत, कॅरोलस लिनायस आर्टिफिशियल पद्धत, आणि मला वाटतं हचिन्सन फायलोजेनिस पद्धत. ओके ठीक आहे. तरी पण काही लोकांनी एकदा इंटरनेटमध्ये जाऊन चेक करा फायलोजेनिक पद्धत कोणाची आहे. आणि हा जो बेसे आहे, हा बेसे 2 वेळेला आलाय, याने कुठली केली आहे बघा. इंटरनेटवर मी चेक केल्याप्रमाणे फायलोजेनिक ही कशाची आहे, ही हचिन्सनची. ठीक आहे, तुम्ही एकदा पुन्हा चेक करा. ओके, पुढला प्रश्न बघा. आता हा पुढला प्रश्न आणखी, वनस्पती वर्गीकरणाची सगळ्यात पायाभूत घटक कुठला? ऑप्शन जीनस, ऑर्डर, म्हणजे आपलं ट्रिक KPC ऑफ GS, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, जीनस, स्पेसीज. पुणे सदाशिव पेठ, स्पेसीज. उत्तर काय? स्पेसीज. ओके, पुढला प्रश्न. पुढे जाऊयात आता आपण. मुद्दा म्हणून मी सुरुवातीला प्रश्न घेतोय, का बरं? कारण जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला कॉन्सेप्च्युअल, तर प्रश्न अटेम्प्ट होतात आपल्याला. आणि आपल्याला काय पाहिजे? आपला प्रश्न अटेम्प्ट करायला पाहिजे. आता बघा हा प्रकार लक्षात घ्या. हा जो प्रश्न विचारला, हा प्रश्न विचारलाय PSI 17 ला. ओके, म्हणजे कंबाईनला, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. ठीक आहे. नंतर बघा हा प्रश्न विचारलाय गट ब 18, कंबाईन 18 म्हणजे पुढल्या वर्षी. पुन्हा ऑप्शन्स बघा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, म्हणजे याचा अर्थ सेम प्रश्न आहे. नंतर पुन्हा मागे या, ग्रुप C 19, म्हणजे सेम प्रश्न गट कला विचारला एक्साइजला, सेम प्रश्न आहे बघा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. मग याचा अर्थ आता हा पॉइंट आपला महत्वाचा आहे. मग आता आपला हा पॉइंट एकदा आपण शिकून घेऊयात आणि समोर जाऊयात. ठीक आहे, कारण याच्यावर पुन्हा प्रश्न आलेले आहेत. लक्षात ठेवा, हे बेसिक आहे. ब्रायोफायटाचे आणखी पार्ट आहेत, 3-4 पार्ट पडतात. थॅलोफायटाचे पण पार्ट्स आहेत, पण ते आपल्याला नाही पाहायचे आहेत. पहिले आपल्याला बेसिक कळलं पाहिजे, बेसिक फरक याच्यामध्ये काय आहे. ओके, मग आपण सुरुवात करू बघा वनस्पती वर्गीकरण. मग लक्षात ठेवा, वनस्पती वर्गीकरण करताना आपण जे वर्गीकरण वापरतो ते वापरतो कार्ल लिनायसचं. बघा
कार्ल लिनायसनी वनस्पतींचं वर्गीकरण केलं प्रॉपर. कसं केलं बघा. बघा सगळ्यात पहिले लिनायसचं वर्गीकरण बघा. लिनायसच्या मताप्रमाणे वनस्पती ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या आहेत. बघा वनस्पती ज्या आहेत त्यांचं वर्गीकरण दोन प्रकारे केलं गेलं. बघा कशावरनं केलं गेलं. बिया आहेत की बिया नाही आहेत. वनस्पतींना सीड आहेत की सीड नाही आहेत. बघा वनस्पतींना जर बिया नाहीत बिया तर त्याला म्हटलं गेलं बघा अबीजपत्री. अबीजपत्री वनस्पती. अबीजपत्री हा पहिला प्रकार. इंग्लिशमध्ये क्रिप्टोगॅमी किंवा क्रिप्टोगॅमी. आणि जर वनस्पतींना बिया असतील तर त्याला म्हणतो आपण बीजपत्री. बीजपत्री म्हणजे काय. फॅनेरोग्रॅमिया. फॅनेरोगॅमी लक्षात घ्या. दोन प्रकार वनस्पतींचे. बिया येतात की बिया येत नाही यावरनं. कोणते कोणते रे. बघा पहिला प्रकार अबीजपत्री, दुसरा बीजपत्री. आता बघा बी म्हणजे काय. बी म्हणजे बघा फूल हा वनस्पतीमधला लैंगिक अवयव आहे. त्याच्यामध्ये मेल गमीट आहे, फिमेल गमीट आहे, एकत्र येतात. ओके मग लक्षात घ्या जोपर्यंत फूल नाही तोपर्यंत ह्या गोष्टी बी येऊ शकत नाही. मग मला सांगा याचा अर्थ बी आहेत, याचा अर्थ काय असायला पाहिजे. याच्यामध्ये फ्लावर आहे, फूल आहे, फूल. लक्षात घ्या बीजपत्रीला आणखी एक नाव आहे. याला म्हणतो आपण सपुष्प वनस्पती. काय म्हणतो बघा सपुष्प. इंग्लिशमध्ये फ्लॉवरिंग प्लांट्स. याला म्हणतो आपण फ्लॉवरिंग प्लांट्स. लक्षात घ्या खूप महत्वाचं आहे फ्लॉवरिंग प्लांट्स. अबीजपत्री बिया नाहीये म्हणजे ऑब्विसली याच्यामध्ये फूल नसणार. मग याला म्हणतो आपण अपुष्प वनस्पती. बघा अपुष्प वनस्पती. यांच्या एक्झाम्पलच्या ट्रिक्स पण आपण नंतर घेऊयात. डोंट वरी. अपुष्प वनस्पती. ओके आता बघा दोन प्रकार केले आपण अबीजपत्री आणि बीजपत्री. आता बघा ह्या ज्या अबीजपत्री वनस्पती आहे याचे पण आपण दोन प्रकार करतो. कशावरनं बघा. कशावरनं. यांच्यामध्ये सहवनी संस्था आहे की नाही यावरनं. सहवनी संस्था म्हणजे काय. बघा सहवनी संस्था म्हणजे जलवाहिनी रसवाहिनी असणे, झायलम फ्लोएम असणे. बघा मग ह्या ज्या अपुष्प मधला जो पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये त्यांना म्हणतो आपण नॉन व्हॉस्क्युलर प्लांट्स. म्हणजे काय असहवनी वनस्पती ज्यांच्यामध्ये जलवाहिनी रसवाहिनी नसतात. आणि दुसरा प्रकार आहे बघा व्हॉस्क्युलर प्लांट्स ज्यांच्यामध्ये सहवनी संस्था असते. सहवनी वनस्पती. ओके क्लिअर आहे. याच्यावर मला एक कळलंय फक्त. काय कळलंय. असहवनी असो की सहवनी असो बिया नाहीयेत आणि फुलं नाहीयेत. ओके बघा व्हॉस्क्युलर अँड नॉन व्हॉस्क्युलर बोथ आर नॉन फ्लॉवरिंग हे आपल्याला बेसिकली कळलंच आहे. हा मग फरक काय दोघांमध्ये. जलवाहिनी आहे की जलवाहिनी नाहीये त्याच्यावरनं फरक आहे. मग बघा मग ह्या ज्या असहवनी आहे याचे पण आपण दोन भाग करतो. याचे पण आपण दोन गट करतो. कोणते कोणते बघा. पहिला गट त्याला म्हणतो बघा आपण थॅलोफायटा. बघा थॅलोफायटा हा पहिला गट. आणि दुसरा गट आहे ब्रायोफायटा. थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा हा गट आहे. लक्षात घ्या महत्वाचा आहे. आणि जे सहवनी आहे याचा प्रकार आहे टेरिडोफायटा. बघा मॅरेथॉन मध्ये फक्त आपण हा पार्ट थोडा जास्त डीप घेणार आहोत. नंतर संस्थामध्ये आपण थोडंसं आणखी फास्ट घेऊयात. कारण बघा हे फास्ट घेऊन फायदा नाहीये. कारण नाहीये ऍटलिस्ट जर समजलं तर प्रश्न अटेम्प्ट होईल आला तर आपल्याला. आणि पुन्हा प्रश्न याच्यावर विचारलेले आहेत. बघूयात मग. बघा मग जी सहवनी आहे एकमेव सहवनी वनस्पती बघा तिला म्हणतो आपण टेरिडोफायटा. मग आता मला सांगा जर मी तुम्हाला विचारलं काय थॅलोफायटा तर बघा थॅलोफायटा काय. थॅलोफायटा असहवनी अपुष्प नॉन व्हॉस्क्युलर क्रिप्टोगॅम आहे. ब्रायोफायटा असहवनी अपुष्प आहे. मात्र टेरिडोफायटा सहवनी अपुष्प आहे. लक्षात घ्या याच्यामध्ये आपल्याला जलवाहिन्या आणि रसवाहिन्या पाहायला मिळतात. ओके बघा हा पहिला पार्ट लक्षात ठेवा. एकदम सिंपल क्लासिफिकेशन आहे. ओके आता बघा मग पण आपल्याला एक क्लिअर आहे. याला पण बी नाही, याला पण बी नाही, याला पण बी नाही. याच्यामध्ये फुल नाही, याच्यामध्ये फुल नाही, याच्यामध्ये फुल नाही. मग फुल कोणामध्ये स्टार्ट होईल. जे आहेत सपुष्प मधल्या सगळ्यांना फुलं येतील. पण लक्षात घ्या आता या फुलापासून बी बनलं. आता या बियांवर आवरण आहे की नाही.
बियांचं आवरण म्हणजे काय? फळ, फ्रूट. लक्षात घ्या, सपुष्प वनस्पतीमध्ये लक्षात घ्या, सपुष्प वनस्पतीमध्ये फळ आहे की फळ नाहीये, फ्रूट बिअरिंग की फ्रूट बिअरिंग नाहीये, याच्यावरनं पुन्हा आपण 2 प्रकार करतो. लक्षात ठेवा. कोणते कोणते? पहिला प्रकार त्याला म्हणतो बघा आपण अनावृत्त बीजी वनस्पती. अनावृत्त बीजी वनस्पती हे काय आहे? याच्यामध्ये बी आहे मात्र फळ नाहीये, फळ, फ्रूट नाहीये, बियांचं आवरण नाही, कव्हरिंग नाहीये, फळ नाहीये, फ्रूट नाहीये, पण ज्यांच्यामध्ये फळ आहे, फ्रूट आहे, त्याला म्हणतो आपण आवृत्त बीजी. आवृत्त बीजी वनस्पती. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये याला म्हणतो आपण जिम्नोस्पर्म. बघा, जिम्नोस्पर्म. आणि याला म्हणतो आपण अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म. फळ असणारे अँजिओस्पर्म, फळ नसणारे जिम्नोस्पर्म. आणि बघा, हे जे अँजिओस्पर्म आहे याचे पण आपण फायनली 2 भाग करतो. पहिला भाग आहे बघा मोनोकॉट, एक दल वनस्पती, आणि दुसरे आहे बघा डायकॉट, द्विदल वनस्पती. ओके, बघा मग हे लक्षात ठेवा, शेवटपर्यंत खूप महत्वाचं आहे. बघा, जर मी तुम्हाला म्हटलं आवृत्त बीजी काय आहे, तर काय? बघा, आवृत्त बीजी फळ असणारी, फुलं येणारी बीजपत्री आहे, मात्र अनावृत्त बीजी काय? ही फळ नसणारी बीजपत्री वनस्पती आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता फक्त आपण एकच पॉइंट लक्षात ठेवू. बघा, हा जो थॅलोफायटा आहे, थॅलोफायटामध्ये बघा, ही वनस्पती सगळ्यात पहिले पाण्यामध्ये तयार होते. जलचर आहे, जलचर. ही पाण्यामधली वनस्पती आहे. नंतर पाण्यामध्ये वनस्पती थोडीशी सावलीमध्ये येते, म्हणजे उभयचर. तर ब्रायोफायटा ही उभयचर असणार, उभयचर, उभयचर. आणि बघा, जी टेरिडोफायटा आहे ती जमिनीवर येते, ती असणार आहे भूचर. ओके, सामान्यपणे याच्यामध्ये अपवाद पण आहेत. मग बघा, जी गोष्ट बघा, जी सगळ्यात बेसिक वनस्पती आहे. बरं, आता मला सांगा रे, वनस्पती म्हणजे काय? वनस्पती म्हणजे काय? वनस्पती म्हणजे दृश्य केंद्रकी, बहुपेशीय, स्वयंपोषी म्हणजे हरितलवकी असणारी, स्थलांतर न करणारी. ओके, हे आपल्याला कळलं पाहिजे. आता आता बघा, जी सगळ्यात पहिली वनस्पती जी पाण्यामध्ये असते आणि तिला कुठलंही अवयव नसतं, तिला पान, मूळ आणि खोड हे अवयव पाहायला मिळणार नाही. ओके, ती पाण्यामध्ये आहे. नंतर काय होते बघा, नंतर ही वनस्पती जाईल, डेव्हलपमेंट स्टार्ट होईल, वनस्पती जाईल, थोडी सावलीमध्ये उभयचर बनणार आहे. मग हिच्यामध्ये बघा, हिच्यामध्ये पण आपल्याला प्रॉपरली पान, प्रॉपरली फुल आहे का? आता फुलाचा संबंध इथे आहे का? नाही, कारण ही अपुष्प वनस्पती आहे. मग याच्यामध्ये पान, मूळ आणि खोड पाहायला मिळत नाही, मात्र हळूहळू याच्यामध्ये मुळा यायला लागतात. आणि त्या ज्या मुळा आहेत बघा, त्याला आपण म्हणतो मुलाब. मुलाब म्हणजे काय? रायझॉइड. रायझॉइड असं म्हणतो. मग याच्यामध्ये मुलाब पाहायला मिळतात, मात्र जलवाहिनी, रसवाहिनी नाही आहे. पण आता बघा, आता वनस्पती जमिनीवर जाणार आहे, ती भूचर होणार आहे, ती टेरेस्ट्रियल बनणार आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, मग हे वनस्पती अशी आहे बघा, टेरिडोफायटा, जिच्यामध्ये पान पण आहे, खोड पण आहे, आणि फुल आहे का? फुल नाही, ऑब्विसली, कारण ही अबीजपत्री आहे. आणि बी आहे का? बी पण नाही. मग पान आहे, खोड आहे, आणि मूळ पाहायला मिळतं, मूळ. आणि लक्षात घ्या, जर खोड असेल तर खोडामध्ये वनस्पतींना पाण्याची पण गरज आहे, अन्नाची पण गरज आहे, बरोबर. आणि लक्षात ठेवा, म्हणून याच्यामध्ये आपल्याला सहवनी संस्था पाहायला मिळते. बघा, हा खूप मेन डिफरन्स लक्षात ठेवा. बघा, मग ह्या ज्या वनस्पती इतक्या सगळ्या आहेत, यांच्यामध्ये फुल नाही आहेत, मात्र डेव्हलपमेंट स्टार्ट झाली आहे. एकामध्ये कोणामध्ये पान आहे, मूळ आहे, खोड आहे, तरी फक्त टेरिडोफायटा आहे, बाकीमध्ये नाहीये. लक्षात ठेवा. मग सगळ्यात पहिली जलचर कुठली आहे? थॅलोफायटा, नंतर ब्रायोफायटा, नंतर टेरिडोफायटा. आता याचे एक्झाम्पल पाठ करू शकतो आपण. याची काही ट्रिक्स पण माझ्याकडे आहेत. ओके, तर याचे पार्ट्स पण भरपूर आहेत, आपण बघूयात हळूहळू. आता बघा, शेवटचं अनावृत्त बीजी. पान आहे का? हो, पान असणार, ऑब्विसली, बीजपत्री आहे. पान पण आहे, खोड पण आहे, मूळ पण आहे, फुल पण आहे, मात्र फळ नाही आहे. आणि सगळ्यात शेवटची डेव्हलप कुठली आहे? अँजिओस्पर्म, ज्याच्यामध्ये मूळ आहे, खोड आहे, पान आहे, फुल आहे, फळही आहे. आणि शेवटी बियांना किती दल आहेत? 1 की 2? याच्यावरनं एक दल आणि द्विदल हा प्रकार आहे. ठीक आहे, बघा, मग हे आपलं आहे बेसिक क्लासिफिकेशन. ओके, याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. याचे एक्झाम्पल्स आहेत भरपूर. तर याचे मी काही ट्रिक्स वापरले आहेत बघा. थॅलोफायटामध्ये काही ट्रिक वापरले आहेत, थॅलोफायटा, काही ब्रायोफायटाचे ट्रिक्स आहेत, आणि टेरिडोफायटाला आपण म्हणतो नेचे वर्गीय, नेचे.
नेचेवाले सगळे याच्यामध्ये आहेत, जे आपण समोर बघूयात. याचे पण टाइप्स आहेत, पण टाइप्स पेक्षा पहिला पार्ट आपण समजून घेऊयात. एकदा आता प्रश्न चेक करू बघा, आपला प्रश्न येतो का. जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील ना तर प्रश्न आपला अटेम्प्ट होतात. जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपला प्रश्न अटेम्प्ट होत आहेत. बघा एकदा पुन्हा रिवाइज करू. वनस्पती सृष्टी 2 प्रकारच्या, क्रिप्टोगॅम्स, फॅनोरोग्रॅम्स, अबीजपत्री, बीजपत्री. अबीजपत्री 3 प्रकारचे आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. मात्र जे पहिले 2 आहेत हे कसे आहेत, पहिले 2 ह्या असहवनी आहेत, ह्या नॉन व्हस्क्युलर आहेत, आणि ही एकमेव कशी आहे टेरिडोफायटा, ही सहवनी आहे. त्याच्यामध्ये मूळ खोळ पान आहे. ज्या बीजपत्री आहे त्याच्यामध्ये फळ नसणाऱ्या कुठल्या आहेत, त्या आहेत जिम्नोस्पर्म, आणि फळ असणाऱ्या कुठल्या आहेत, त्या आहे अँजिओस्पर्म. याचे पण 2 प्रकार, मोनोकॉट आणि डायकॉट. ओके, मॅक्झिमम वेळेला मी मुद्दाम रिवाइज करून देतो तुम्हाला, कारण हा व्हिडिओ बघितला की ऍटलिस्ट तुम्हाला कॉन्फिडन्स क्रिएट झाला पाहिजे या टॉपिकवर. बघा आपला प्रश्न अटेम्प्ट होतो का बघूयात आता आपण. बघा हा प्रश्न विचारलाय ग्रुप सी 19चा प्रश्न आहे. काय म्हणतो बघा प्रश्न, ब्रायोफायटा रिकामी जागा बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळ्या असतात. बघा प्रश्न कॉन्सेप्च्युअल आहे थोडासा. आपण चेक केलं का आताच चेक केलं आपण. बघा अबीजपत्री वनस्पती 3 प्रकारचे आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा काय आहेत, नॉन व्हस्क्युलर आहेत, असहवनी आहेत. मात्र टेरिडोफायटा सहवनी आहे. मग यांनी काय प्रश्न विचारला आहे, ब्रायोफायटा कशी वेगळी आहे. कशी वेगळी आहे, कारण ती आहे नॉन व्हस्क्युलर. ती आहे नॉन व्हस्क्युलर म्हणजे काय, ती बिगर वाहिनीयुक्त आहे, ज्याच्यामध्ये सहवनी संस्था नाही. ओके, आता बघा समजा आता मला एखाद्या वेळेला जमलं नाही तर काय करायचं, असं ऑप्शन बघायचं जे कट होईल. बघा मग ब्रायोफायटा, टेरिडोफायटा कसे आहेत, अबीजपत्री आहे, म्हणजे बिया आहेत का, नाही आहेत. मग हे ऑप्शन तर कट होईल ना 100%, बिया नाही आहेत म्हणून, बरोबर. मग आता बघा पुढचा मेन पार्ट लक्षात ठेवा, महत्वाचा पार्ट. जर प्रश्न चेंज असता, जर हा प्रश्न चेंज असता कसा, टेरिडोफायटा ही ब्रायोफायटापेक्षा कशा वेगळ्या आहेत, तर उत्तर आलं असतं वाहिनीयुक्त. टेरिडोफायटा ह्या वाहिनीयुक्त आहेत. ओके, मग बघा जसा प्रश्न आन्सर होईल पण कॉन्सेप्ट सेमच राहतात. ओके, पुन्हा व्हिडिओ प्लेबॅक करून पहा मागे. ओके, तुम्हाला याच्यावर कमांड घ्यायची आहे. कारण कमांड का घ्यायची याच्यावर, कारण 11-12 मध्ये किंवा आणखी याचे पण पार्ट आहेत. थॅलोफायटा पार्ट आहेत, ब्रायोफायटाचे पार्ट आहेत, टेरिडोफायटाचे पण पार्ट. ठीक आहे. हा पुढला प्रश्न मला वाटतं प्रश्न अटेम्प्ट झाला आहे. ओके, आता बघा जेव्हा हे आपण जे मागच्या रेकॉर्डेड आपली बॅच जी आहे, रेकॉर्डेड बॅच आपली पूर्ण, त्या बॅच मध्ये आपण पूर्ण घेतलं डिटेलमध्ये, एकदम आणखी डिटेलमध्ये घेतलं आहे. ओके, पण आता सध्या मॅरेथॉन आहे त्याच्यामुळे आपण थोडंफार आपण फक्त कॉन्सेप्टला टच करून समोर जातोय. ओके, बघा पुढला पार्ट आहे. पुढला प्रश्न बघा. हा, नेचे कशामध्ये आहे, तर लक्षात घ्या नेचे वर्ग जो आहे, नेचे सगळे नेचे जे आहेत ते टेरिडोफायटा आहेत. टेरिडोफायटा नेचे वर्गीय, नेचोद्भिजी वनस्पती म्हणजे टेरिडोफायटा. नेचे वर्गीय सगळे असतात. एक्झाम्पल आपण बघून घेऊ नंतर स्लाइड्स मध्ये. पुढला प्रश्न आता बघा, प्रश्न फॅक्च्युअल आहे. आता कॉन्सेप्च्युअल प्रश्न बघा पुढला. तर बघा मग हा प्रश्न आपला आणखी काय जो गट ब पूर्वला विचारला, एकदा सगळ्यांनी बघायचा आहे. पुन्हा एकदा वाचतोय मी. बघा, खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये सहवनी संस्था असते, बीजाणू असतात मात्र बीजे नसतात. बघा पूर्ण प्रश्न वाचा. बघा आता जर मी सगळ्यात शेवटी आलो, बघा सगळ्यात शेवटी प्रश्नाचे यायचं कधी पण. बघा इथे आलो, हा समजा हा प्रश्न असेल, मला काय दिसतंय, कशामध्ये बिया नसतात. बरं मला सांगा बरं, बिया नसणे म्हणजे काय. बिया नसणे म्हणजे अबीजपत्री वनस्पती कोणत्या कोणत्या, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा 3 आहेत ना. मग जर मला हे गोष्ट कळली तर मला हे समजायला पाहिजे ऑप्शन हे येईल का रे, शेवटचे 2 अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म येईल का. ऑब्विसली येणार नाही, कारण ते काय आहेत, आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी. हे काय आहेत, तर ह्या अबीजपत्री आहे, क्रिप्टोगॅमी वनस्पती आहेत. ओके, मग आता बघा, आता दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. मग बघा आता थोडं आणखी वर जायचं, कशामध्ये सहवनी संस्था असते. आता मला सांगा, काही ठिकाणी शब्द वापरलाय प्रश्नामध्ये, मी आत्ताच काय बोललोय, जे आपल्याला येते तेच वापरा, जे आपण शिकलोय तेच नॉलेज वापरा, एक्स्ट्रा गोष्ट सध्या बघू नका, हे डिटेल मध्ये आहे नंतर. मग सहवनी संस्था आहे की नाही,
मग आपण बोललोय बघा, अबिसपत्री सहवनी संस्था नसणारी थॅलोफायटा ब्रायोफायटा, असणारी टेरिडोफायटा. मग बघा सहवनी संस्था कशामध्ये असते, तर ती असते टेरिडोफायटामध्ये असते. उत्तर. पण आता एक पॉइंट लक्षात ठेवा, पण जर आपण प्रश्न स्टार्टिंग पासून वाचला कशामध्ये सहवनी संस्था असते, तर याच्यामध्ये फक्त ब्रायोफायटा कट होऊ शकते. तिन्ही ऑप्शन मध्ये असणार, सगळ्यामध्ये आहे सहवनी संस्था. पण जेव्हा शेवटचा आपल्याला समजलं बिया नसतात, तेव्हा हे ऑप्शन शेवटचे कट झाले. प्रश्न प्रॉपर वाचा, नेमकं विचारलं काय आहे त्यावरनं ऑप्शन कट करा. ऑप्शन कट करणं इज अ बेस्ट मेथड. ओके, ऑप्शन कट करा आणि उत्तरापर्यंत पोहोचा. ओके, समोर जाऊयात मग आता थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा याचं एक्झाम्पल एकदा बघूयात आपण. काही थोड्याफार ट्रिक मी वापरलेत, तर ट्रिक आपण बघूयात. बघा पहिली ट्रिक थॅलोफायटाची आहे. बघा माझी ट्रिक काय. आता बघा आपल्याकडे एक चिमणी आहे, चिमणी. ब्रायोफायटा आपण नेक्स्ट याच्यावर बघूयात. बघा थॅलोफायटामध्ये बघा एक चिमणी आहे, चिमणी. त्या चिमणीच्या डोक्यामध्ये झाल्या उवा. ओके, चिमण्या किती आहेत, तर चिमण्या 3. ओके, लक्षात घ्या. चिमणी उवा 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 झाल्या डोक्यामध्ये. आणि बघा म्हणून बघा ही जी चिमणी आहे ही लावते वॅक्स. काय लावते, वॅक्स. वॅक्स. ओके, लक्षात ठेवा, एकदम सिंपल आहे. चिमणी डोक्यामध्ये झाल्या चिमणीच्या उवा, उवा पाहून ती लावते वॅक्स. चिमण्या 3 आहे आणि शेवटी ती करते ओकारी. मग ओकारी, ओकारी म्हणजे ओमेटिंग, ओकारी. पुन्हा एकदा मी रिपीट करतो गोष्ट आपली. काय गोष्ट आहे बघा, खूप छान ट्रिक आहे ही. बघा चिमणी, चिमणी म्हणजे काय इंग्लिशमध्ये स्पॅरो. स्पॅरो बघा, चिमणी म्हणजे स्पॅरो. स्पॅरो हे लक्षात ठेव, स्पॅरो म्हणजे चिमणी. ओके, चिमणीच्या डोक्यामध्ये उवा झाले आहेत, चिमण्या 3 आहेत. नंतर चिमणी उवामुळे वॅक्स लावते आणि चिमणी ओकारी करते ते उवा पाहून. ओके, बघा आता बघा चिमणी म्हणजे काय, स्पॅरो. यावरनं लक्षात ठेवा एक्झाम्पल. चिमणी स्पॅरो म्हणजे स्पायरोगायरा. स्पायरोगायरा. उवा, उवा म्हणजे उल्वा. उवा म्हणजे उल्वा. 3 म्हणजे युलोथ्रिक्स. 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 बघा बरं, युलोथ्रिक्स थॅलोफायटा आहे, मात्र ओफिओथ्रिक्स हा वेगळा आहे, हा प्राणी आहे, संघ इकायनोडर्माटा आहे तो. ओके, व्हॅक्स म्हणजे काय, व्होल्वॉक्स. ओके, व्होल्वॉक्स बघा, व्होल्वॅक्स, व्होल्वॅक्स, व्होल्वॉक्स. ओके, आणि ओकारी म्हणजे काय, ओकारी कारी कारा. कारा बघा, मग कारा, स्पायरोगायरा, उल्वा, युलोथ्रिक्स आणि व्होल्वॉक्स हे एक्झाम्पल याचे आहेत. बघा ऍटलिस्ट जरी मला प्रॉपर उच्चार येत नसतील तरी पण मला काहीतरी पॉइंट येत आहेत का. बघा थॅलो म्हणजे काय, थॅलो म्हणजे मऊ शरीर. मऊ, थॅलो म्हणजे मऊ शरीर असणाऱ्या वनस्पती, आणि चिमणी मऊ असते. याच्यावरनं याचं एक्झाम्पल मी क्रिएट केलं. आणखी एक पॉइंट लक्षात ठेवा, थॅलोफायटामध्ये आणखी 2 गट येतात बघा. कोणते कोणते, बघा पहिला गट आहे शैवाल, अल्गी. शैवाल गट याच्यामध्ये येतो. आणि दुसरा गट आहे कवक, याच्यामध्ये येतो फंगस. बघा शैवाल म्हणजे काय, अल्गी. अल्गी हा गट याच्यामध्ये येतो. आणि कवक म्हणजे काय, कवक म्हणजे काय रे, कवक म्हणजे फंगस हा गट याच्यामध्ये येतो. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. शैवालांचे प्रकार कोणते कोणते प्रश्न विचारलेला आहे. क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी. कवकांचे प्रकार ऍस्कोमायसेट, ड्युरोमायसेट, फायकोमायसेट आपण नंतर बघूयात अकॉर्डिंग टू 11-12. आता फक्त एक पॉइंट लक्षात ठेवा, कवक कसा आहे, कवक हा परपोषी आहे. कवक हा परपोषी आहे, मृतोपजीवी आहे. मात्र जे शैवाले आहेत हे कसे असतात, तर हे असतात स्वयंपोषी. ओके, ठीक आहे. पण लक्षात ठेवा, कधी कधी काय होतं, कधी कधी शैवाल आणि कवक हे एकत्र येतात. बघा शैवाल आणि कवक एकत्र येतात आणि यांच्यापासून बनतो लिचेन किंवा लायकेन, ज्याला म्हणतो आपण दगड फूल. दगड फूल याच्यामध्ये काय असतं बघा, शैवाल प्लस कवक, मग याला आणखी एक नाव आहे शैवाक. शैवाक याच्यामध्ये काय बघा, याच्यामध्ये हा जो कवक आहे, कवक ऑर्गॅनिक मॅटरवर जगतो, त्यांच्यापासून पोषण घेऊन येतो. आणि जे पोषण आहे, जे काही पदार्थ वापरले, क्षार वगैरे, ते शैवाल वापरणार, कर्बोदके वापरणार, यांच्यापासून एनर्जी तयार करणार, अन्न तयार करणार. म्हणजे
कवक काय करतं, म्हणजे एक्झाम्पल आपण असं म्हणतो, आपले वडील आपल्या घरी धान्य घेऊन येतात, आई स्वयंपाक करून खाऊ घालते. त्याच प्रकारे हा पूर्ण क्षार पोषण शोषून घेणार जमिनीमधनं आणि हे याऐवजी याला अन्न देणार करून. मग या दोघांच्या कॉम्बिनेशनला आपण म्हणतो सहजीवी पोषण. काय म्हणतो बघा, सहजीवी पोषण. हा प्रश्न विचारलाय 2 वेळेला आयोगाने. याला म्हणतो आपण सिम्बायोटिक असोसिएशन. सिम्बायोटिक असोसिएशन. एक्झाम्पल आहे दगडफूल. याच्यामध्ये आणखी एक एक्झाम्पल आहे मायकोरायझा. बघा मायकोरायझा, मायकोरायझा पण याच्यामध्ये येतं, मायकोरायझा. बघा मग हे संपलं आपलं थॅलोफायटा. ठीक आहे, थॅलोफायटा. पुढला पार्ट, पुढली ट्रिक बघा आपली. पुढली ट्रिक आहे बघा आपली ब्रायोफायटा. याचे एक्झाम्पल फक्त आता पाठ करूयात आपण. एक्झाम्पल बघा, मी काय एक्झाम्पल पाठ केलं बघा. ब्रायोफायटा, ब्रायोफायटा. माझी ट्रिक काय बघा. बघा एक माणूस आहे बघा, ब्रॉयन. ब्रॉयन माहिती ना, ब्रॉयन लारा. तर ब्रॉयन हा माणूस आहे. याचा एक मित्र आहे बघा, अँथनी. अँथनी, अँथनी मित्र आहे ब्रॉयनचा. त्याला जायचं आहे मार्केटमध्ये. मार्केटमध्ये, मार्केटमध्ये, मार्केट. मार्केटमध्ये त्याला आणायचे मासे. ओके, मासे. मार्केटमध्ये फुलं पण आहेत, फुलं. फुलं पण आहेत, फुलं, फ्लावर पण आहेत. आता मार्केटमध्ये खूप छान पिक्चर पण लागलाय, इश्किया. माहितीये का इश्किया? इश्किया, इश्किया. आणि जेव्हा जातात ते मार्केटमध्ये, त्यांना जायचं थिएटरमध्ये पिक्चर पाहायला, ते लावणार पावडर. कोणतं पावडर? टॉल्कम पावडर. माहितीये ना, टॉल्कम पावडर. टाल्कम पावडर माहितीये, आपण जे वापरतो ते, त्याला नाव आहे टॉल्कम पावडर. टाल्कम पावडर, टाल्कम पावडर वापरणार. आणि फायनली बघा, त्यांच्याकडे आहे गाडी लुना. लुना. आणि मग अशा प्रकारे ते जाणार आहेत. अशा प्रकारे ते जाणार आहेत कशामध्ये? मार्केटमध्ये. बघा पुन्हा एकदा, ब्रॉयन आणि अँथनी 2 मित्र आहेत. अँथनीला जायचं आहे मार्केटमध्ये, त्याच्याकडे लुना आहे. मार्केटमध्ये मासे आणायचे, फुलं पण आणायचे, पिक्चरही पाहायचा आहे. कोणता? इश्किया पिक्चर पाहायचा आहे. ओके. आणि फायनली बघा, तयारी करायची आहे. तो लावतो पावडर, टॉल्कम पावडर. जाणार कशावर? लुनावर. ओके, पॉज करून पुन्हा गोष्ट लिहून ठेवा. समोर जाऊ आपण. ब्रॉयन वरून लक्षात येतं आपला हे ब्रायोफायटा असणार आहे. बघा अँथनी म्हणजे काय? कलर चेंज करूयात पेनचा. बघा अँथनी म्हणजे अँथ्रोसिरॉस. बघा अँथ्रोसिरॉस. फूल म्हणजे फोलिओसिरॉस. फोलिओसिरॉस, फोलिओसिरॉस. मार्केट म्हणजे मर्केन्शिया. मार्केट म्हणजे मर्केन्शिया. मासे म्हणजे मॉस. मॉस. इश्किया म्हणजे रिश्किया. इश्किया आहे ना, दिल तो बच्चा है जी. मग समजा लक्षात ठेवायचं की हा बच्चा आहे. कोण? आपला अँथनी. ओके. नंतर टॉल्कम पावडर म्हणजे काय बघा? पॉलिट्रायकम. टॉल्कम पावडर, पॉलिट्रायकम. काहीतरी शब्द मॅच होत आहेत. आणि शेवटचं लुना म्हणजे काय? प्लुनारिया किंवा लुनारिया. प्लुनारिया. बघा कुठलाही विशेष पाठ करायची गरज नाही, फक्त मला गोष्ट पाठ असली पाहिजे. मी एकदा रिपीट करतो पुन्हा. बघा ब्रॉयन आणि अँथनी 2 मित्र आहेत. ब्रॉयन आणि अँथनी 2 मित्र आहेत. नंतर यांच्याकडे लुना आहे. लुना आहे. त्यांना जायचं आहे मार्केटमध्ये. मार्केटमध्ये आणायचे मासे आणि फुलं. मार्केटमध्ये जाताना ते लावतात टॉल्कम पावडर. मार्केटमध्ये पिक्चर लागला इश्किया. ओके. याच्यावरनं आपण बघितलं बघा, ब्रायोफायटा म्हणजे ब्रायो म्हणजे ब्रायन म्हणजे अँथनी म्हणजे अँथ्रोसिरॉस. मार्केट म्हणजे मर्केन्शिया. मासे म्हणजे मॉस. फूल म्हणजे फोलिओसिरॉस. इश्किया म्हणजे रिश्किया. टॉल्कम पावडर म्हणजे पॉलिट्रायकम. लुना म्हणजे प्लुनारिया. म्हणजे ऍटलिस्ट जर प्रश्न एक्झाम्पलवर आला तर मला हे अटेम्प्ट करता आलं पाहिजे. ओके. बघा मग हे झालं ब्रायोफायटा. टेरिडोफायटामध्ये आणखी बरेचसे प्रकार आहेत, ते आपण नंतर बघूयात. एक्झाम्पल पाठ झाले. हा फिनिश. समोर जाऊयात. आता आपण समोर जाऊयात. काही प्रश्न आणखी विचारले ते तिथे अटेम्प्ट करायचा प्रयत्न करूया. बघा लायकेनवर. लायकेनचा प्रश्न आपला आयोगाने विचारलेला आहे. बघा बघा लायकेन म्हणजे काय? खालीलपैकी कोणता ग्रुप ड्वेल प्लांट असतो? ड्वेल प्लांट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 2 वनस्पती आहे. थॅलोफायटा वनस्पती आहे का? आहे. ज्याच्यामध्ये 2 एक्झाम्पल होते, अल्गी आणि फंगस. म्हणजे बघा मग कोण आहे ड्वेल? बघा मग शैवाल आणि कवक
या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय, लायकेन, लिचेन, ज्याला आपण म्हणतो शैवाल. शैवाल ही काय आहे, शैवाल ही ड्वेल प्लांट म्हणून ओळखली जाते, ज्याच्यामध्ये शैवाल अन्न तयार करून कवक देतं. कवक हे अन्न घेऊन येतो, पोषण घेऊन येतो. बघा ड्वेल प्लांटचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. पुढला प्रश्न घेऊ आपण, राज्यसेवेला आला होता एकदा. लायकेनच्या बाबतीमध्ये कोणतं बरोबर आहे. बघा प्रश्नामध्ये काय करायचं, प्रश्न फक्त एकच शब्द आहे बरोबर, बरोबरला गोल करायचा आणि असं एक साइन देऊन द्यायचं, बरोबर विचारलाय. बघा प्रश्न वाचा. शैवाल आर्द्रता आणि खनिज शोषून घेतात आणि कवक प्रकाश संश्लेषण करतो. शक्य आहे का, कवक हे परपोषी आहे, करणार नाही संश्लेषण. ऑप्शन 1 कट झालं. दुसरं बघा, कवक आर्द्रता आणि खनिजे शोषण करून शैवालाला देतं. शैवाल प्रकाश संश्लेषण हो करतं, बरोबर आहे. शैवाल प्रकाश संश्लेषण करतं आणि हे काय करतं, कवक त्याला अन्न प्रोव्हाइड करतं, बरोबर आहे. क्लिअर आहे. मग बघा उत्तर 2 येईल. आता खालचं बघा, हे काय, लायकेन मध्ये चांगल्या प्रकारचे विकसित असणारे आर्द्रता शोषून घेते. हे काही लागत नाही याच्यामध्ये, त्यांच्यामध्ये फाईल ऍक्टिव्ह काही संबंध नाहीये. बघा काय करायचं आहे, जी आपला बेसिक माहिती आहे, हे असणार नसणार मला माहित नाही, हे चूक आहे का बरोबर आहे मला माहित नाहीये, पण मला एक कन्फर्म माहिती आहे बरोबर आहे अकॉर्डिंग टू माय नॉलेज. जे पण मी बेसिक शिकलोय थोडंफार त्याच्यावरनं उत्तर 2. क्लिअर आहे. पुन्हा एकदा साईडला लिहून ठेवा. परीक्षेमध्ये प्रश्न अटेम्प्ट करताना जे आपण शिकलो आहे तेच चूक की बरोबर आपण ठरवू शकतो. जी नवीन गोष्ट आहे ती चूक की बरोबर मला माहिती नाही. उत्तर 2 आलाय आपलं. फिनिश. समोर जाऊयात बघा आता. थोडाफार 11-12चा भाग आहे, एकदा समजून घेऊया आपण. आता बघा थोडंसं आणखी डीप मध्ये जाऊया. डीप मध्ये बरेचदा डीप मध्ये प्रश्न विचारले आयोगाने, आपण थोडं समोर जाऊयात. बघा शैवालांचे प्रकार 11-12 वरनं हा पॉइंट लक्षात ठेवा. शैवालांचे 3 प्रकार आहेत. हे 11चं एनसीईआरटी आहे. बघा लाल शैवाल, तपकिरी शैवाल, हरित शैवाल. रोडोफायसी म्हणजे लाल शैवाल, तपकिरी शैवाल म्हणजे फिओफायसी आणि क्लोरोफायसी म्हणजे हरित शैवाल. ओके. आता तुम्हाला एक गोष्ट कळली का रे. बघा ज्या गोष्टी आपण पाठ केल्या, थॅलोफायटसचं एक्झाम्पल पाठ केलं आपण आहे ना, त्याच्यामध्ये काय काय एक्झाम्पल पाठ केलं आहे ना, स्पायरोगायरा वगैरे वगैरे. बघा मग काही एक्झाम्पल आपल्या याच्याने दिसतात. बघा उल्वा, स्पायरोगायरा, स्पॅरो, उवा डोक्यामध्ये आहे, युलोथ्रिक्स, तीन आहेत बघा स्पॅरो. ओके. नंतर बघा ग्रासिलिया, पोरोफायरा, जेलिडियम. ओके. तर याच्यामध्ये भरपूर एक्झाम्पल आता एक्स्ट्रा ऍड होतील, पण मी बेसिक एक्झाम्पल तुम्हाला पाठ करून दिले. मग आता याच्यामध्ये बघा शैवालामध्ये काय काय, फक्त लक्षात ठेवा. लाल शैवाल म्हणजे काय, याच्यामध्ये फायकोइरिथ्रिन नावाचा घटक असतो. एक्झाम्पल ग्रासिलारिया, पोरफायरा, जेलिडियम, बट्रॅकोस्पर्मस आणि पॉलिसायकोफोनिया. आता हे लक्षात ठेवा. आपण बेसिक 4-5 लक्षात ठेवले, इतकं शक्य नाही लक्षात ठेवणं, फक्त एकदा पाहून घ्यायचं. ओके. म्हणजे ऑप्शन कट करता आले पाहिजे. नंतर बघा तपकिरी शैवाल म्हणजे काय, याच्यामध्ये असतं झांतोफिल. एक्झाम्पल लॅमिनारिया, सर्ग्यासम, फ्युकस, डिक्टाइटा. हरित शैवाल याच्यामध्ये क्लोरोफिल हे रंगद्रव्य आहे. बघा जे पहिले 2 आहेत बघा, हे समुद्राच्या पाण्यामध्ये असतात, खाऱ्या पाण्यामध्ये असतात, आणि हरित शैवाल हे फ्रेश वॉटर मध्ये असते. एक्झाम्पल उल्वा, स्पायरोगायरा, क्लायमिडोमोनास, ऍसिटा ब्युटालिया आणि युलोथ्रिक्स. मग बघा एक करंटचा प्रश्न मागच्या वर्षी होता, लोणार सरोवराचा प्राणी अचानक झाला आहे लाल. त्या संदर्भानं काहीतरी असणार आहे. ते काहीतरी कॉन्सेप्ट आहे. बघा आयोग काय करतो, म्हणजे आयोगाला तुम्ही ओळखतो 2-4-5 वर्षापासून. बघा बरेचदा जो करंटचा एखादा मुद्दा आहे, तो करंटचा मुद्दा तो बेसिक मध्ये जाऊन विचारतो प्रश्न जनरल सायन्सचा. मग लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. ठीक आहे. समोर जाऊयात आपण. आता पाहायचे कवकांचे प्रकार. कवकांचे प्रकार एकदा पाहून घेऊयात आपण. हा बघा कवकांचे 4 प्रकार आहेत. बघा हे कवकांचे प्रकार आहेत. टाइप्स ऑफ फंगस. आता याच्या पण ट्रिक्स आहेत बरं, याच्या पण भरपूर ट्रिक्स आहेत, पण सध्या इतकं मॅरेथॉन मध्ये इतकं नाही शिकायचं. जे शिकणार ते पण विसरून जाऊ आपण. या ठिकाणी आपण बेसिक फॅक्ट्सवर जास्त फोकस देणार आहोत. ओके. कारण बघा 15 प्रश्नापैकी 12 प्रश्न आपल्या हातामध्ये आहेत. त्या 12 पैकी 8 प्रश्न स्टेट बोर्डामधले आहेत, ते चुकता कामा नयेत. आपण काय करतो, आपण 15 पैकी जे 3 प्रश्न एक्स्ट्रा येतात कुठनं तरी त्यावर फोकस करतो. अरे जे कोणालाच येणार नाहीत मित्रांनो. सायन्समध्ये तुम्हाला 8 ते 12 मार्क मिळू शकतात, कन्फर्म मिळाले पाहिजे. आणि जे फक्त स्टेट बोर्ड देऊ शकतं प्रॉपर. आणि बाकी माझी जी बॅच होती बघा मागच्या वेळेला, त्या बॅचमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे.
बघा मग या ठिकाणी पहिला प्रकार आहे बघा कवकाचा फायकोमायसेट, दुसरा ऍस्कोमायसेट, तिसरा बॅसिडोमायसेट आणि चौथा ड्युरोमायसेट. आता याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत सगळी, यांचं काय असणार काय नाहीये, पण आपण काय फोकस करूया सध्या मॅरेथॉन मध्ये, फक्त एक्झाम्पल एकदा फोकस करूयात. कारण बघा कवक कशामध्ये येतं, कवक हे येतं थॅलोफायटामध्ये. थॅलोफायटामध्ये हे एक्झाम्पल येऊ शकतं. हा बघा हे जे फायकोमायसेट आहे याला म्हणतो आपण अलगल फंगी. लक्षात ठेवा, तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो. शैवाली कवक म्हणजे फायकोमायसेट. सॅक फंग पिशवी कवक म्हणजे काय, ऍस्कोमायसेट, हे तुम्हाला येऊ शकतं. क्लब फंगस बॅसिडोमायसेट. क्लब मध्ये बीडीपी नाही, बीडी बॅसिडोमायसेट. सिंपल हे लक्षात ठेवायचं. आणि शेवटचं बघा इनकम्प्लीट फंगस म्हणजे ड्युटेरोमायसेट. ओके, अपूर्ण कवक. लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. फक्त आता एक्झाम्पल याच्यामध्ये आपण फोकस करूयात. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि थोडी बाकीची माहिती पण तुम्ही बघू शकतात, पण त्यापेक्षा आपण फक्त काय बघूयात, एक्झाम्पल. बघा फायकोमायसेट रायझोपस म्युकर अल्बिगो. बघा रायझोपसवर भरपूर वेळा प्रश्न विचारला आहे, रायझोपसवर. ओके, म्युकर मध्ये होते बीजाणू निर्मिती प्रक्रिया, हे पण प्रश्न विचारू शकतात. याच्यामध्ये कुठलं प्रजनन होतं. नंतर बघा अस्कोमायसेट मध्ये ऍस्परजिलस, पेनिसिलियम आणि ईस्ट. लक्षात घ्या, ईस्ट ही एकपेशीय बुरशी आहे. ईस्ट ही एकपेशीय बुरशी आहे. ओके, महत्वाचं आहे खूप. लक्षात ठेवा, पेनिसिलियम नावाच्या बुरशीपासनं आपण सगळ्यात पहिले काढलं होतं अँटीबायोटिक, ज्याचं नाव आहे पेनिसिलिन, जे काढलं अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. लक्षात ठेवा, अँटीबायोटिक जीवाणूंना मारतं, जीवाणूंना किल करतं किंवा त्यांची वाढ थांबवतं. ओके, क्लिअर आहे, लक्षात घ्या. आणि बघा फायनली याचं एक्झाम्पल काय बघा, हे कशामध्ये येतं, हे ऍस्कोमायसेट आहे, बॅसिडोमायसेट, पुष्किया, याला आणखी एक नाव आहे ब्रॅकेट फंगस, आणि ॲगॅरिकस म्हणजे मशरूम, आणि शेवटचं बघा कोलोट्रोकायकम, अल्टनारिया आणि ड्युटोमायसेट. बघा हे आपले कवकांचे एक्झाम्पल झाले. ओके, एकदा फक्त शेवटचा पार्ट आपण बघू, एक्झाम्पल ऑफ टेरिडोफायटा. कारण थॅलोफायटा आणि ब्रायोफायटाचे आपण बऱ्यापैकी बघितलेले आहेत. यांच्या टाईप्स आता जास्त बघण्यामध्ये आपल्याला वेळ नाही घालवायचा. बघा ब्रायोफायटा 3 प्रकारचा आहे. कोणते, हेपॅटिकोप्सिडा, अँथ्रोसिरोप्सिडा, ब्रायोप्सिडा. याला म्हणतो लिव्हर वाट, याला म्हणतो हॉर्न वाट, याला म्हणतो मॉसेस. एक्झाम्पल बघा फक्त, बघा मर्केन्शिया, पेलिया, रिस्किया, टार्गोनिया, रेबोलिया. अँथ्रोसिरस, ब्रायोसिडा, पॉलिट्रायकम, स्नॅगडम, प्लुनारिया. आपली ट्रिक ब्रायन, अँथनी, अँथ्रासिरस, लुनारिया, पॉलिट्रायकम, परत तुमचं मॉस, मासे, फूल, पॉलिट्रायकम, हे सगळे याच्यामध्ये कव्हर होतात. ठीक आहे, हे आता एक्स्ट्रा नॉलेज आहे, आपण हे समोर जाऊयात. आता बघायचं आपलं फक्त टेरिडोफायटाचे एक्झाम्पल्स जे महत्वाचे आहेत. बघा टेरिडोफायटा 4 प्रकारामध्ये मोडतात: सिलोफायटा, लायकोफायटा, आर्थ्रोफायटा आणि फिलिकोफायटा. बरं मला सांगा काय असतं रे टेरिडोफायटा? बघा वनस्पती आहे, बरोबर. कोणती वनस्पती आहे रे? अबीजपत्री वनस्पती आहे. अबीजपत्री वनस्पती आहे जिच्यामध्ये काय आहे, जिच्यामध्ये सहवनी संस्था असते. बस हे आपल्याला कळलं पाहिजे. एक्झाम्पल सिलोफायटा, याचं एक्झाम्पल सिलोटम आणि रायनिया. लायकोफायटा, लायकोपोडियम. अँथ्रोफायटा, इक्विसेटम किंवा इक्विसेटिनी, याला आणखी एक नाव आहे इक्विसेटिनी. ओके, आणि फिलिकोफायटा, याचं एक्झाम्पल आहे फर्न. ठीक आहे, आपण दोघांचे एक्झाम्पल बघितले, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. याची पण ट्रिक आहे, पण आपल्याला हळूहळू पुढे जायचं आहे. आपण थॅलोफायटाची ट्रिक्स बघितली, ब्रायोफायटाची ट्रिक्स बघितली. ठीक आहे, आपण केपीसी ऑफ जीएस ट्रिक बघितली. आता काय करायचं, सगळ्या ट्रिक्स रिवाइज करा. आणि याच्यानंतर बघा आपल्याला पाहायचा आहे आपला पुढचा पार्ट, तो म्हणजे कुठला, तो म्हणजे प्राणी वर्गीकरण. त्याआधी तुम्हाला घरी एक होमवर्क आहे. बघा सगळ्यात मोठी थॅलोफायटा कोणती, सगळ्यात लहान ब्रायोफायटा कोणती, सगळ्यात लहान ब्रायोफायटा, सगळ्यात मोठी ब्रायोफायटा, सगळ्यात लहान टेरिडोफायटा, हे सगळे फॅक्च्युअल डाटा कलेक्ट करून ठेवा. प्रश्न येऊ शकतो. यातला काही प्रकार बघा महत्वाचा. जगातील सर्वात उंच वनस्पती कुठली आहे बघा, फादर ऑफ फॉरेस्ट, तिला म्हणतो आपण सिक्विया सेपिव्हिनस किंवा कोस्ट रेडवूड. नंतर बघा जिवंत जीवाश्म कुठली आहे, जिम्नोस्पर्म. फॉसिल किंवा लिव्हिंग फॉसिल कुठली आहे, तर ती आहे बघा मेटासिक्विया सायकस झिंगोबिलोबा. लक्षात घ्या. आणि आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी यांना कोण जोडतं, यांना जोडतं बघा इफ्रेडा.
ओके. आणि आयोगाने प्रश्न विचारला होता सगळ्यात लहान आवृत्तबीजी कुठली, तर ती आहे ओल्फिया. हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. ओके. बघा मग अशा प्रकारे आता फक्त एक शेवटचा पार्ट आपण बघूयात. हा डिफरन्स एकदा बघून घ्या, मोनोकॉट आणि डायकॉटचा डिफरन्स. एकदल द्विदलचा डिफरन्स काय बघा, एकदल मध्ये एकच दल पाहायला मिळते, एकदल मध्ये आपल्याला फक्त एकच दल पाहायला मिळते, द्विदल मध्ये आपल्याला 2 दल पाहायला मिळतात. एकदल मध्ये पाकळ्यांची 3 पाकळ्यांचं फूल असते, 3च्या पटीमध्ये असते. द्विदल म्हणजे 5 पाकळ्यांचं फूल असते. एकदल मध्ये आपल्याला तंतुमय लहान लहान मुळं पाहायला मिळतात, त्याला आपण म्हणतो फायब्रस रूट्स किंवा ऍडव्हान्टिशियस रूट्स. पण जे द्विदल वनस्पती यांचं खोड मोठं असतं, खूप खोलवर मुळं असतात, ज्याला म्हणतो आपण टॅप रूट पाहायला मिळतात. नंतर जे एकदल वनस्पती आहे त्याच्यामध्ये पोकळ खोळ असतं, एक्झाम्पल बांबू, केळी. पोकळ खोळ, आभासी खोळ किंवा पेरेयुक्त खोळ असतं याच्यामध्ये. आणि जे द्विदल वनस्पती आहे बघा याच्यामध्ये भरीव खोळ असतं, आंबा वगैरे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे एकदल आहे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो समांतर शिराविन्यास. आपण बघितलंय केळामध्ये आपल्याला अशा प्रकारचा पाहायला मिळते, ज्याला म्हणतो आपण पॅरलर व्हेनेशन. आणि आपण बघितलंय बघा त्याला म्हणतो आपण पिंपळ, याच्यामध्ये आपल्याला जाळी जाळी पाहायला मिळते. मग याच्या पानामध्ये पाहायला मिळते रेटिक्युलेटेड व्हेनेशन्स. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. एक्झाम्पल बघा, ज्वारी, मका, तांदूळ, कांदा, गहू, म्हणजे सगळे बऱ्यापैकी तृणधान्य एकदल आहेत. इकडे बघा वाटाणा, हरभरे, चिंच, शेंगदाणे, हे सगळे आंबा, वड, पिंपळ सगळे द्विदल वनस्पती आहेत. तुम्हाला होमवर्क आहे, सदाफुली कशामध्ये, सदाफुली कशामध्ये येते. ओके. बघा इतकं सिंपल आपण संपवलंय वनस्पती वर्गीकरण. आता आपण पुढे पाहूयात प्राणी वर्गीकरण. आता बघा मित्रांनो, आपल्याला पाहायचे मोनेराचे आणि प्रोटिस्टाचे पार्ट. आपण काय केलं त्याच्या आधी आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा बघितलं. यामध्ये थॅलोफायटामध्ये आपण कवक आणि शैवाल या दोघांचे प्रकार बघितले. ओके. आता फक्त एक थोडं नॉलेज म्हणून किंवा हे पण थोडं महत्वाचं आहे, कारण प्रश्न विचारले होते म्हणून आपण हा थोडासा पार्ट थोडा जास्त डीप मध्ये घेऊयात. आता बघा सृष्टी मोनेरा आपण शिकलो आहोत. मोनेरा म्हणजे काय, तर ज्या वेळेला शब्द आपण वापरू मोनेरा, तेव्हा आपल्या लक्षात काय यायला पाहिजे, मोनेरा म्हणजे काय. मोनेरा म्हणजे हे आहेत प्रोकॅरियोटिक, म्हणजे काय, हे आदिकेंद्रिक सजीव आहेत. पेशीभित्तिका असते, स्वयंपोषी किंवा परपोषी आहेत. सगळ्यात महत्वाचं एक पेशी आहे. ठीक आहे. म्हणजे याला आणखी एक नाव आहे, याला आपण म्हणतो जीवाणू वर्ग. याला आपण म्हणतो जीवाणू वर्ग. बॅक्टेरिया आहेत एका प्रकारचे. ओके. मोनेरा. आता बघा जीवाणूंचा जो आकार आहे, आकार, त्या आकारावरनं आपण जीवाणूंचे काही प्रकार पाळतो. बघा एक्झाम्पल बघा, जर आकार गोल असेल त्याला म्हणतो आपण कोकस. बघा स्पेरिकल मोनेरा याला म्हणतो कोकस. सिलेंड्रिकल असतील, दंडगोल असतील त्याला म्हणतो आपण बॅसिलस. सर्पिलाकार असतील, स्पायरल असतील, स्पायरल त्याला म्हणतो आपण स्पिरुलम. आणि जर ते असतील कॉमा शेप म्हणजे स्वल्पविरामाकार असतील तर त्याला म्हणतो आपण व्हिब्रिओ. आणि आपल्याला माहिती आहे बरेचदा आपण शब्द वापरलेले आहे बघा, डिप्लोकोकस, स्ट्रेप्टोकोकस, नंतर व्हिब्रिओ कॉलरी. मग या नावावरनं आपल्याला काय समजतं, यांचा आकार. एकदा पुन्हा रिवाइज. कोकस म्हणजे गोलाकार, बॅसिलस म्हणजे दंडगोल, सर्पिलाकार म्हणजे स्पिरुलम आणि कॉमा शेप म्हणजे व्हिब्रिओ. हे प्रकार आहेत बघा मोनेराचे. आता बघा कुठलाही एक पेशीय जीव असतो, एक पेशीय काय होतं बघा, एक पेशीय जीवामध्ये एका पेशीपासून 2 पेशी बनतात. ही जी प्रक्रिया आहे याला म्हणतो आपण बायनरी फिजन किंवा पेशी विभाजन. पेशी विभाजन लक्षात घ्या. मग पेशी विभाजन या पद्धतीमध्ये या मोनेरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बायनरी फिजन म्हणजे खंडीभवन शब्दपेक्षा चांगला शब्द कुठला असेल तो म्हणजे द्विविभाजन. द्विविभाजन पद्धतीने हे काय करतील, हे करणार आहेत प्रजनन. लक्षात ठेवा, महत्वाचा पार्ट आहे हा. आता याच्यामध्ये लैंगिक प्रजनन पण होऊ शकते. त्याचे काही वेगळे प्रकार आहेत बघा, जसं की कंजुगेशन, ट्रान्सडक्शन आणि ट्रान्सफॉर्मेशन. ओके. पण हे इतकं महत्वाचं नाहीये, सिंपल लक्षात ठेवा. मागच्या वर्षी प्रश्न विचारला होता की अमिबा प्रजनन करताना किती पेशी वापरतो. अमिबा एकच पेशी असते, त्यापासून 2 पेशी बनतात. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवा, या जीवाणू वर्गामध्ये एक जीवाणू असा आहे ज्याला म्हणतो आपण मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्माला एक शब्द वापरतो, याला म्हणतो आपण जोकर्स ऑफ मायक्रोबायोलॉजी. लक्षात घ्या, मायकोप्लाझ्मा इज कॉल्ड ॲज जोकर्स ऑफ बायोलॉजी. फॅक्ट्स आहे, लक्षात ठेवा. समोर जाऊयात आपण. आता आपल्याला पाहायचं बघा, हे जे मोनेरा आहेत या मोनेराचे आणखी प्रकार पडतात. कोणते कोणते बघा, साधारणतः 2 प्रकार आहेत बघा. पहिला प्रकार आहे आर्की बॅक्टेरिया, दुसरा प्रकार आहे यू बॅक्टेरिया. आता बघा हे जे आर्की बॅक्टेरिया आहेत याचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार हॅलोफाइल्स,
दुसरा प्रकार मिथॅनोजेन्स आणि तिसरा प्रकार थर्मो ऍसिडोफाइल्स. लक्षात घ्या, मोनेरामधला जो पहिला प्रकार आहे आर्किबॅक्टेरिया, याचे 3 प्रकार पडतात. आता बघा, हे जे आर्किबॅक्टेरिया आहेत हे मोनेरामधले कमी विकसित आहेत, मोनेरामधले कमी डेव्हलप असे जीवाणू आहेत. बघा, हॅलोफाइल्स म्हणजे काय, हे अत्यंत क्षारयुक्त ठिकाणी असतात आणि हे काय करतात, हे रसायन संश्लेषी असतात. म्हणजे बघा, इनऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करतात. म्हणजे काय, अकार्बनी मॅटरला ते डिकम्पोज करतात. आपण बघितलं फंगस, कवक काय करतं, कवक कार्बनी मॅटरला डिकम्पोज करतो, सेंद्रिय पदार्थांना विघटित करतो. मात्र हे जे बॅक्टेरिया आहेत, हे बॅक्टेरिया त्याला म्हणतात अकार्बनीला विघटित करतो. मग याला म्हणतो आपण किमोसिंथेटिक बॅक्टेरिया किंवा किमोसिंथेटिक ऑटोट्रॉफ असं सुद्धा म्हणतात. अत्यंत क्षार ठिकाणी पाहायला मिळतात. यांच्यामध्ये श्वसन होतं विनॉक्सी. दुसरा पार्ट आहे बघा मिथॅनोजेन्स. मिथेन, मार्शी गॅस मिथेनला आपण म्हणतो. म्हणजे बघा, दलदलीच्या भागामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं, तसेच हे गुरांच्या आतड्यामध्ये पण पाहायला मिळतात. यांच्यापासून मिथेन तयार होतो. त्याच्यानंतर बघा थर्मो ऍसिडोफाइल्स. बघा, हे जे जीवाणू आहेत हे अत्यंत उष्ण आणि अति आम्ल ऍसिडिक भागामध्ये पाहायला मिळतात. एक्झाम्पल गरम पाण्याचे झरे. बघा, हा पहिला पार्ट संपला. आता बघा, मोनेरा मधला थोडासा जास्त विकसित भाग जो आहे बघा, तुलनेने विकसित जो जीवाणू आहे त्याला म्हणतो आपण यू बॅक्टेरिया. याचे पण भरपूर प्रकार आहेत, पण आपण फक्त मेन लक्षात घेऊयात. बघा, पहिला आहे बघा रसायन स्वयंपोषी किमोट्रॉपिक. कुठले याच्यामध्ये, तर ते आहे बघा नायट्रोमोनास आणि रायझोबियम. आपल्याला माहिती आहे नायट्रोजनचं काहीतरी विघटन करतो, हे आपल्याला माहिती आहे. लक्षात घ्या, हा प्रश्न विचारला होता की अकार्बनी घटकांना जे डिकम्पोज करतात त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतो आपण किमोसिंथेटिक बॅक्टेरिया. मग बघा, कुठले किमोसिंथेटिक, यू बॅक्टेरिया मधले नायट्रोसोमोनास आणि रायझोबियम. नंतर बघा, यातले काही प्रकार बघा ऍक्टिनोमायसिस आणि स्ट्रेप्टोमायसिन, यापासून आपण बनवतो अँटीबायोटिक. आपल्याला माहित ना स्ट्रेप्टोमायसिन ते अँटीबायोटिक याच्यापासून बनतं. नंतर बघा, काही जे बॅक्टेरिया आहेत यांच्यापासून रोग होतो. एक्झाम्पल बघा, एन्टेरोबॅक्टेरियामुळे आपल्याला रोग होतो आतड्यांचा. नंतर व्हिब्रिओ कॉलरी, हे पण बॅक्टेरियामुळे रोग होतो, कॉलरा. साल्मोनेला टायफॉइड होतो, हे रोग हे यू बॅक्टेरियामध्ये येतात. नंतर बघा सायनोबॅक्टेरिया. बघा, सायनोबॅक्टेरियाला आपण म्हणतो ब्लू ग्रीन अल्गी. ब्लू ग्रीन अल्गी, नील हरित शैवाल. ओके, नील हरित शैवाल. मग लक्षात घ्या, याचा अर्थ जे नील हरित बॅक्टेरिया, छोटे बॅक्टेरिया, नील हरित बॅक्टेरिया, छोटे एकपेशीय ते याच्यामध्ये येतात, ते यू बॅक्टेरियामध्ये येतात. बघा, शैवाल याच्यामध्ये घेतले आहेत. मग आर्य छोट्या करणी. तर एक्झाम्पल फक्त लक्षात ठेवा बघा, अॅनाबिना आणि नॉस्टॉक प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये आणखी बरेचसे आहेत बघा, रिकेट्सी, क्लॅमिडोमोनास, स्पायरोचिट्सचा एक प्रकार आहे बघा ट्रेपोनेमा पॅलिडम. आता फक्त इथे काय लक्षात ठेवायचं की फक्त एकदा वाचून घ्यायचं ह्या गोष्टी. कारण काय होतं बघा, आपण बेसिक शिकलो आहे, काही गोष्टी पाठ केल्या, हा थोडासा ऍडव्हान्स पार्ट आहे, याला थोडा वेळ लागत असतो. तरी सुद्धा नोट करून घ्या. नोट करता हे ऍटलिस्ट आपल्या बॅक ऑफ द माइंडला राहील आणि प्रश्न जर विचारला तर आपल्याला पाहायला मिळेल परीक्षेमध्ये. कारण लक्षात घ्या, 11च्या एनसीईआरटी मध्ये किंवा 11-12 मध्ये याचं सगळं दिलेलं आहे क्लासिफिकेशन. मात्र आपण जे प्राणी वर्गीकरण बघणार आहोत त्याच्यामध्ये मग गांडूळ, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा यांचं दिलेलं नाहीये. याच्या संबंधी प्रश्न आले आहेत डीप मध्ये, पण ते 11-12 मध्ये दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे जे दिलं ऍटलिस्ट ते आपण अभ्यास केलेला पाहिजे. ओके, मग बघा, हा संपला आपला भाग मोनेरा, टाइप्स ऑफ मोनेरा. नंतर बघा, आता पुढला प्रकार आहे प्रोटिस्टा. मला सांगा बरं, प्रोटिस्टा म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये काय यायला पाहिजे, तर आपल्याला यायला पाहिजे बघा, सर हे एकपेशीय आहे, पण फरक काय आहे, मोनेरा आदि केंद्रकीय आहे, मात्र हा कसा आहे, हा दृश्य केंद्रकीय आहे. दृश्य केंद्रकी म्हणजे काय, दृश्य केंद्रकी म्हणजे युकॅरियोटिक. आता बघा, जे मोनेरा आहे, मोनेरा जनरली गोलाकार असतात. ओके, पण बघा हे जे प्रोटिस्टा आहे हे गोलाकार असतात, मात्र यांना हालचाल करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अवयव सारखे भाग पाहायला मिळतात. एक्झाम्पल, अमिबामध्ये छद्मपात, सुडोपोडिया असतो, सिलिया लहान शेपटी असते, फ्लॅजिला एक मोठी शेपटी असते, भरपूर गोष्टी असतात ज्याच्यामुळे हालचाल होऊ शकते. मग बघा, हे जे प्रोटिस्ट आहे याचे भरपूर प्रकार पडतात. एकदा प्रकार फक्त समजून घेऊ आपण. बघा, पहिला प्रकार आहे बघा क्रायोफाइट्स. दुसरा प्रकार आहे डायनोफ्लॅजेलेट्स. तिसरा प्रकार आहे युग्लिनॉइड्स. चौथा प्रकार आहे बघा स्लाइम मोल्ड्स. आणि चौथा प्रकार आहे प्रोटोझोआ. म्हणजे आपण जे आता म्हणतो आदिजीव, तो प्रोटिस्टाचा एक प्रकार आहे. बघा, मग इथे आता क्रायोसाइटला आणखी एक नाव आहे, याला आपण म्हणतो डायॲटम्स किंवा डेस्मिड्स. ओके, याला आणखी एक नाव आहे गोल्डन अल्गी. हा प्रश्न येऊ शकतो बघा,
प्रोटिस्टामध्ये कुठले गोल्डन अल्गी आहे, तर ते आहे बघा क्रायोफाइट्स. नंतर बघा हे जलचर असतात, यांचं शरीर चमकते, यालाच आपण म्हणतो फ्लोरोसेंट. फ्लोरोसेंट हा गुणधर्म याच्यामध्ये पाहायला मिळतो. ओके, आणि हे प्रकाश संश्लेषण करू शकतात. बघा हा पहिला प्रकार. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे बघा डायनोफ्लॅजिलेट्स. ओके, यांना आणखी एक नाव आहे बघा मेझोकॅरियन. मेझोकॅरियन असं म्हणतो. यांना 2 फ्लॅजेला असतात. फ्लॅजेला म्हणजे काय, यांना अशा 2 शेपट्या पाहायला मिळतात. ओके ओके, यांच्या शरीराद्वारे विष तयार होते. यांच्यामध्ये विष तयार होते यांच्या शरीरामध्ये. ओके, हे समुद्रामध्ये राहतात, बरेचसे समुद्रामध्ये पाहायला मिळतात. एक्झाम्पल आहे बघा सेरॅटियम आणि ऑक्झिरिया. सेरॅटियम आणि ऑक्झिरिया हे डायफ्लॅजिलेट्स मधले समुद्रात राहणारे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे पण प्रकाश संश्लेषण करू शकतात, म्हणजे स्वयंपोषी प्रकार आहे. आणि आपण एकदा बोललो आहे, मोनेरा पण स्वयंपोषी परपोषी आहे, प्रोटिस्टा पण स्वयंपोषी परपोषी आहे. तिसरा प्रकार युग्लिनॉइड्स. बघा युग्लिनॉइड्स एकपेशी आहे, ऑब्विसली एकपेशी असणारच हा, कारण प्रोटोझोआ एकपेशी आहे. याला आणखी एक नाव आहे बघा, याला नाव आहे पेलिकल. ओके, बघा याला नाव म्हटल्यापेक्षा याच्यामध्ये बघा पेलिकल नावाचं पेशीपटल पाहायला मिळते. पेलिकल बघा म्हणजे या पेशीच्या बाहेरचा भाग जो आहे पेशीपटल, सायटोप्लाझम सेल मेम्ब्रेन. सायटोप्लाझम म्हणजे प्रद्रव्य पटल, याला म्हणतो आपण पेशी द्रव्य. याचा वरचा भाग जो आहे त्याला म्हणतो आपण पेशीपटल. त्याच्यामध्ये पेशीपटल आहे, याचं नाव आहे पेलिकल. आता बघा वनस्पती आणि प्राणी या दोघांचे गुणधर्म हे दाखवतो, म्हणून बघा याला म्हणतो आपण हा वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा दुवा आहे. ओके, युग्लिनाइड इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन एनिमल अँड प्लांट. बघा एक्झाम्पल युग्लिना आणि व्हॅलॉक्स लक्षात घ्या, हे युग्लिनाइड्स आहेत. स्लाइम मोल्ड्स हे विघटक आहेत. याला आपण स्कॅव्हेंजर पण म्हणतो, डिकम्पोजर पण म्हणतो. यांना हालचालीसाठी सुडोपोडिया पाहायला मिळतात. सुडोपोडिया म्हणजे काय, आभासी पाय. तुम्हाला माहिती का अमिबा, आपण अमिबा असं दाखवतो बऱ्यापैकी. मग हा जो बाहेरचा भाग असतो बघा, याला म्हणतो आपण सुडोपोडिया. तर सुडोपोडिया याच्यामध्ये पाहायला मिळतो स्लाइम मोल्ड्स मध्ये. एक्झाम्पल आहे बघा फायसॅरम लक्षात घ्या, नोट करून ठेवा प्रॉपर. आणि बघा शेवटचे बघा हे आहे प्रोटोझोआ. हे प्रोटोझोआ आपण बरेचदा ऐकतो. याचे पण 4 प्रकार आहेत बघा महत्वाचे. कोणते कोणते बघा, पहिला प्रकार झूफ्लॅजिलेट, दुसरा प्रकार सार्कोडाइन्स, तिसरा प्रकार स्पोरोझोन, चौथा प्रकार सिलिएट्स. ओके, झूफ्लॅजिलेट, सार्कोडाइन्स, स्पोरोझोन, सिलिएट्स. बघा हा जो झूफ्लॅजिलेट्स आहे याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, लेशमॅनिया ट्रायकोमोनास. अमिबा, हा प्रश्न येऊ शकतो बघा. अमिबा हा प्रोटोझोआ आहे, पण कोणता, सार्कोडाइन्स मध्ये येतो अमिबा. बघा स्पोरोझोन्स मुळे बघा प्लाझ्मोडियम ज्याच्यामुळे आपल्याला मलेरिया होतो तो येतो स्पोरोझोन मध्ये. आणि शेवटचा बघा सिलिएट्स मध्ये एक्झाम्पल आहे का पॅरामेशियम. ओके, आणि बघा या शेवटचा जो सिलिएट आहे याच्यामध्ये आपल्याला सूक्ष्म केंद्रक आणि बृहत केंद्रक पाहायला मिळते. जनरली बघा एक पेशीमध्ये एकच केंद्रक असतं, पण याच्यामध्ये जो पॅरामेशियम आहे त्याच्यामध्ये आपल्याला मल्टी न्यूक्लियस पाहायला मिळतं. बघा मग अशा प्रकारे हे प्रोटिस्टाचे 4 भाग आहेत. ओके, मग आपण समोर जाऊया थोडंफार. बघा आपण आता काय संपवलं, आपण संपवलं हे कम्प्लीट वनस्पती क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशन. ऍटलिस्ट एवढं आपल्याला जमलं पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये भरपूर पार्ट आहे. ओके, याला शिकवायला कमीत कमी 5 ते 6 तास लागतात एकाच टॉपिकला, तरी पण आपण बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, आपल्या जी जुनी बॅच झाली ऑनलाईन त्याच्यामध्ये पूर्ण कम्प्लीट प्रॉपरली हा पार्ट आपण संपवलेला आहे. मुलांनी फक्त काय करायचं बघा, आता जे मी ट्रिक्स सांगितले त्या ट्रिक पुन्हा पुन्हा लिहून ठेवा आणि एक्झाम्पल पाठ करून ठेवा. ओके, आणि लिंक पाठ करून ठेवा. आता बघा, आता आपल्या समोर याचं एक पुढचं पॉइंट असा आहे बघा, की तुम्हाला काय करायचंय, पुन्हा एकदा सांगतो. थॅलोफायटामध्ये सगळ्यात मोठी कुठली, सगळ्यात लहान कुठली वनस्पती, ब्रायोफायटा कुठली, टेरिडोफायटा कुठली, अँजिओस्पर्म मोठी कुठली लहान, इंटरनेटवर टाका लगेच लिहून ठेवा. कारण तुम्हाला माहिती आहे यावर्षी प्रश्न विचारला होता आपल्या राज्यसेवेला, की सगळ्यात मोठा आपला असमपृष्ठरज्जू प्राणी कोणता, कोलोसल स्क्विड. तर याच्यावर पण तसे प्रश्न बनू शकतात. ओके, बघा मग अशा प्रकारे हा आपला पाठ संपलाय, ज्याला म्हणतो आपण वनस्पती वर्गीकरण.